सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासोबागाव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 97 आज बघूया. आज आपण वैचारिक लेख या सदरामध्ये गणिगण गणात बोते ह्या सिद्धमंत्राचा अर्थ जाणून घेऊया. पृष्ठ क्रमांक 431. समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज नेहमी गणिगण गणात बोते ह्या मंत्राचा जप करीत असत. ह्या मंत्राचे भजन करीत असत. ते चुटक्या वाजवीत असत. पण ह्या चुटक्या मात्र आपण वाजवतो तशा नाही, तर मध्यमेच्या म्हणजे मधल्या बोटाच्या टोकाने अंगठ्यावर वीणा वाजवल्याप्रमाणे घर्षण करणे. अशा चुटक्या वाजवताना त्यांच्या बोटांना जखमा होऊन त्यातून कधीकधी रक्त देखील वाहत असे. ते इतके तल्लीन होत असत की त्यांना कशाचेही भान राहत नसे. दुसरी महत्त्वाची बाब अशी की महाराज गणिगण गणात बोते असे म्हणत असत. सध्या त्याचे स्वरूप बदलून गणगण गणात बोते असे झाले आहे. महाराज प्रखर मतवादी होते. त्यांना उच्चारात चूक करणे मान्य नव्हते. तैलंगी ब्राह्मण वेदमंत्र म्हणताना चुकले असता महाराज त्यांना म्हणाले होते की तुम्ही कशासाठी वैदिक झाला, वेदविद्येला तुम्ही व्यर्थहीनत्व आणू नका. महाराजांनी स्पष्टपणे सांगितले आहे की मंत्र म्हणताना उच्चारात कधीही चुकू नये. आपल्या वेदांनी सांगितले आहे की शब्दम ब्रह्म नादम ब्रह्म. शब्द हे ब्रह्म आहे, नाद हे ब्रह्म आहे, ते नष्ट होत नाहीत. हा वैज्ञानिक स्वरूपाचा विषय बाजूला ठेवून आपण मूळ मुद्द्यावर येऊया. संतांनी जे शब्द उच्चारले किंवा सांगितले ते तसेच कायम ठेवणे बरे. त्यांची व्याकरणदृष्ट्या ओढाताण करू नये. आज गणिगण गणात बोते या मंत्रामध्ये अनेक बदल करण्यात येत आहेत. त्याचे वेगवेगळे अर्थ लावण्यात येत आहेत. हे योग्य नाही. मंत्राच्या बाबतीत शब्दार्थ आणि भावार्थ दोन्हीही महत्त्वाचे आहेत. मंत्राच्या बुद्ध्यार्थात हृदयाचा भाव एकरूप झाला पाहिजे. मंत्र हृदयरूप झाला पाहिजे. मग केवळ नाम किंवा मंत्र शिल्लक राहील. नाम आणि रूप एक होऊन जातील. ईश्वराशी नामरूपाने एकरूप होणे हीच मंत्रसिद्धी होय. मननात त्रायते इति मंत्राहा. मनन करणाऱ्यास तारतो तो मंत्र. मंत्ररूप शब्दातून हळूहळू नादरूप प्रकट होते आणि पुढे नादरूपातून म्हणजेच नादब्रह्मातून ईश्वराचे ज्योतिसमान रूप प्रकट होते. मग मन ही गोष्ट शिल्लकच राहत नाही. ते स्वतःत हारून जाते. मग एका आत्मरूपाशिवाय दुसरे काहीही शिल्लक राहत नाही. हीच खऱ्या अर्थाने मंत्रसिद्धी होय. अशा या श्रेष्ठ सिद्ध महावाक्याविषयी थोडेसे पाहूया. गणी. गण या शब्दाऐवजी गणी हा शब्द सद्गुरूंनी उच्चारला आहे. गणी हा शब्द स्त्रीवाचक आहे. गणी म्हणजे महाशक्ती, आदिमाया, आदिसृष्टी, जगज्जननी किंवा शक्तिस्वरूपिणी, जिच्यामुळे हे जगत प्रकट झाले, जिच्यामुळे अव्यक्त ब्रह्म व्यक्त झाले, आकारास आले, प्रकटले, ती आदिशक्ती म्हणजे गणी. जसे आपण विष्णूची वैष्णवी म्हणतो तशीच गणाची शक्ती ती गणी. हा शब्दप्रयोग सर्वप्रथम महाराजांनी केला असे वाटते आणि यामध्ये शंकेला स्थान नाही. पुढचा शब्द गण. गण म्हणजे ब्रह्म, जो सृष्टीचा आधार असा परब्रह्म, सृष्टीचे आदिकरण किंवा तो सृष्टीच्या रूपाने नटलेला आहे, आकाराला आला आहे, सृष्टीत अंतर्भूत झाला आहे. पूर्णमदः पूर्णमिदम ह्याप्रमाणे पूर्ण रूपाने प्रकटला आणि पूर्णपणे शिल्लक राहिला असा तो ईश्वर. तिसरा शब्द गणात. गण अधिक आत म्हणजे गणात. येथे गण हा शब्द शरीराच्या जो आत आहे त्याच्यासाठी म्हणजे आत्म्यासाठी वापरलेला आहे. गण म्हणजे आत्मा. काही महाभाग महाराजांचे नाव गणा होते असे सिद्ध करीत आहेत. त्यांनी महाराजांचा केवळ इतिहासात्मक अभ्यास न करता थोडेसे अंतर्मुख होऊन त्यांचा भक्तिभावाने अभ्यास करावा, साधना करावी, म्हणजे ही बुद्धीची कुशामतखोरी आपोआपच गळून पडेल. इतिहास शोधण्यापेक्षा आपले वर्तमान जाणून त्यांचा अंगीकार करावा, तेव्हाच सत्य प्रकट होईल. त्यानंतर व्यर्थ कसरतीची आवश्यकता भासणार नाही.
साधुसंतांना ह्या गोष्टीचे देणेघेणे नसते. जो आजन्मा अप्रसव आहे त्या आत्म्याचा हा संबोधनात्मक शब्द आहे. तेव्हा महाराजांच्या जन्माचे संशोधन करण्यापेक्षा आपल्या जन्माचे सार्थक कशात आहे तेवढेच त्यांनी पाहावे आणि ह्या ईशतुल्य जन्माचे सार्थक करून घ्यावे. गणा म्हणजे गणा साबळे असे संबोधन काही जणांनी केले आहे. महाराजांचे नाव गणा साबळे होते असे काहींचे संशोधन आहे. हे नुसते वाऱ्याचे भारे बांधणे होय. ज्या महापुरुषास देहाचेही भान नव्हते, ज्यांचे मन, बुद्धी आणि चित्त ब्रह्मरूप झाले होते, इतकेच नव्हे तर ज्यांचा देह स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण ह्या पलीकडील अवस्थेत गेला होता, म्हणजे जे वज्रदेही झाले होते, ते आईवडिलांनी ठेवलेल्या त्यांच्या गणा ह्या नावाचा जप कशासाठी करणार? ही कल्पना आपणास कितपत पटते ह्याचा प्रत्येकाने विचार करावा. शब्दांची ओढाताण करून त्या महापुरुषाच्या श्रेष्ठत्वात कमीपणा आणण्याचा प्रयत्न ह्या पुरुषोत्तमांनी करू नये. त्या देवपुरुषाने आयुष्यभर कोठेही केव्हाही ह्या गोष्टीचा उच्चार केला नाही, तर मग आपण या निरर्थक वादामध्ये आपले आयुष्य का खराब करावे? तेव्हा श्री गजानन भक्तांनी ह्या बतावणीस बळी न पडता आपली श्रद्धा आणि भक्ती महाराजांच्या चरणी स्थिर ठेवावी व महाराजांनी सांगितलेल्या महावाक्याचा मंत्राचा अर्थ आपल्या चित्तात शोधावा. तो आपोआप म्हणजे जप केल्याने प्रकट होईल. साऱ्या शंकांचे, प्रश्नांचे समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. तर गणात म्हणजे आत्म्यात एवढाच अर्थ इथे अभिप्रेत आहे हे जाणावे. पुढचा शब्द बोते. बोते हा शब्द संबोधनात्मक अनुभवात्मक आहे. बोते म्हणजे मनन करा. हा शब्द मनाला संबोधन करण्यासाठी वापरलेला आहे. हे मना, तू मनन कर, भजन कर आणि जाणून घे की शिव व शक्ती व शिवाचे, माया व ब्रह्माचे म्हणजेच गणी आणि गणाचे आत्म्यात मनन करून जाणून घे की ते एकमेकांपासून विलग नाहीत, ते एकच आहेत, अभिन्न आहेत. जगत म्हणजे जड चेतन सृष्टी व ब्रह्म आणि आत्मा हे एकच आहेत, ह्याचेही तू मनन कर आणि त्यास जाणून घे. आता महाराजांनी ब्रह्मा किंवा गण ऐवजी सर्वप्रथम जगत किंवा गणी हा शब्द का वापरला असेल असा प्रश्न आपणास पडेल. कारण ब्रह्मापासून सृष्टी निर्माण झाली, तेव्हा गणी म्हणजे जगत याला महाराजांनी महत्त्व का दिले असेल ह्याविषयी थोडे जाणून घेऊ. जगत म्हणजेच गणी हे ब्रह्माचे रूप, सगुण रूप होय. गण म्हणजे अव्यक्त ब्रह्म. निर्गुणातून सृष्टीरूपाने, जगतरूपाने ब्रह्म प्रकटले आहे, सगुण झाले आहे. तेव्हा या सगुण जगतरूपी ईश्वरास सोडून निर्गुण ईश्वराची पूजा करणे हे आपल्याला आकलन होऊ शकत नाही. असे कृत्य करणे थोडक्यात गंगेच्या काठावर राहत असलेल्याने तहानेने व्याकुळ होऊन विहीर खोदण्यासारखे आहे. लेख दुसरा. आपण यापूर्वीच्या लेखामध्ये पाहिले की सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सांगितलेले महावाक्य किंवा महामंत्र हा गणिगण गणात बोते असा आहे. त्याचे स्वरूप बदलून गणगण गणात बोते असे झाले आहे. त्यावर पुष्कळ विद्वानांनी आपापली मतं मांडली आहेत आणि त्याचा अर्थ लावण्याचे प्रयास केले. पण आमच्या मते गणिगण गणात बोते हे महावाक्य आहे. आता पुन्हा एकदा त्याचे विश्लेषण करण्यापेक्षा या महावाक्यामध्ये किंवा महामंत्रामध्ये सुरुवातीला गणऐवजी गणी का वापरले हे स्पष्ट करूया. समर्थ सद्गुरूंनी ह्या मंत्राद्वारे सांगितले आहे की जगत हेच ईश्वराचे म्हणजेच अव्यक्त ब्रह्माचे सगुण रूप आहे. पण आपण ह्या ईश्वरूपी जगाकडे त्या दृष्टीने बघत नाही. त्याचे महत्त्व जाणून न घेता स्वर्गातील देवतांच्या किंवा स्वर्गसुखाच्या नादी लागतो. निर्गुण ब्रह्माचा विचार करीत बसतो. ते दुर्लभ आहे. महाराजांनी सर्वात सोपा, सरळ आणि सर्वांना समजण्यासारखा मार्ग या महावाक्याद्वारे सांगितला आहे. जगत हे जर ईश्वराचे सगुण रूप आहे, तर मग निर्गुण निराकार ईश्वराचा विचार कशासाठी? जर ईश्वरास निर्गुणातून सगुण होण्याची इच्छा झाली आणि तो निर्गुण असा ईश्वर जगतरूपाने सगुण झाला, तर मग आपण सगुणातून निर्गुणाकडे जाणे सोपे नाही काय? की निर्गुणातून सगुणाचा ईश्वर प्रयोग करावा? सोपा मार्ग सोडून जवळचा आणि लवकर पोहोचण्याचा मार्ग त्यातून इतक्या लांबच्या फेऱ्याने का जावे? जो मार्ग अतिदुर्गम असा आहे त्यावरून का चालावे? आपण या जगाकडे केवळ मिथ्याभावाने पाहत राहिलो
तर या जगातील गुरुसत्याचे आपणास कसे आकलन होईल? जगण्याची इच्छा नसलेली माणसं हे ईशतुल्य जीवन जगतात. त्यांच्या जीवनात ह्या जगाविषयी यत्किंचितही प्रेम नसते, जिज्ञासा नसते, भाव नसतो आणि श्रद्धाही नसते. मग त्यांना जगाचे खरे स्वरूप कसं बरं कळेल? पांडित्याच्या बाता मारणारे महापंडित पोथी पुराणाची घोकमपट्टी करीत असतात, तरीही बरेचदा त्यांचे आचरण बिघडलेले असल्याचे दिसते. मग हे नुसते पोकळ पांडित्य कशासाठी? ईश्वरी साक्षात्कारासाठी की नुसते कोकलण्यासाठी? आचरणासाठी की ईश्वरी अनुभूतीसाठी? की हे पांडित्य स्वैरपणे भोगण्यासाठी? धर्माची व्याख्या तरी काय आहे? आचार प्रभवो धर्मो धर्मस्य प्रमुरुच्यत. या महान ऋषीमुनींच्या आचरणातून धर्माची उत्पत्ती झालेली आहे. मग या धर्माच्या नावाखाली आपण अधर्माची निर्मिती का आणि कशासाठी करत आहोत? सर्वात सोपा आणि सरळ मार्ग सोडून कठीण मार्गाचा अवलंब आपण का करावा? सद्गुरू श्री गजानन महाराजांनी सर्वांसाठी एक सोपा मार्ग सांगितलेला आहे. सगुणाकडून निर्गुणाकडे जा. जग हेच सगुण ईश्वराचे रूप आहे. त्या रूपास माना, जाणा. महाराजांनी आपल्या कृतीतून, आचरणातून वारंवार ह्या मार्गाचा अवलंब केला आहे. संत कवी दासगणू यांच्या श्री गजानन विजया ग्रंथातून महाराजांनी सांगितलेल्या अमृततुल्य वचनातून हा विषय थोडा अधिक स्पष्ट करूया. शेगावात महाराज प्रथमतः प्रकट झाले तेव्हा ते पातुरकरांच्या वाड्यासमोर उष्ट्या पत्रावळीवरील भातशिते वेचून खात होते. त्यांची ही कृती अन्न हे ब्रह्म आहे हे सांगण्यासाठी होती. कारण आत्मा अन्नामध्ये प्रतिष्ठित राहून सर्वांचे नियंत्रण करतो. अन्न या शब्दाचा केवळ अर्थ माणसाचे अन्न असा होत नाही. शरीरात अन्न असेल तर ते शरीर हालचाल करण्यास योग्य ठरते. ज्या प्रकारचे अन्न असेल त्याप्रमाणे मानवी शरीर बनते, त्याप्रमाणे त्याचा स्वभाव बनतो. अन्नाच्या स्थूल भागापासून शरीर व सूक्ष्म भागापासून मन बनते. अन्न जर ब्रह्म असेल तर ते नष्ट होऊच शकत नाही. एका अन्नापासून दुसऱ्या अन्नाची निर्मिती होत राहते. त्यावरही दुसरे जीव जगत असतात. तुम्हा गरज असेल जरी तरी आणून घाला वारी. एक ब्रह्म जगदांतरी ओतप्रत भरले असे. तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला यत्किंचित. परी जगव्यवहार सत्य आचरला पाहिजे. अन्न बक्षिले देहानी म्हणून त्या पाहिजे पाणी. हा व्यवहार चतुरांनी अवश्य पाहिजे जाणीला. पक्वानांनी भरलेल्या पात्रातील भोजन केल्यानंतर तुंब्यामध्ये पाणी नसल्याने दामोदर पंतांनी महाराजांना पाणी आणून देऊ का असे विचारले. तेव्हा महाराज त्यांना म्हणाले, तुम्हास गरज असेल तर पाणी आणा. एकच ब्रह्म जगात ओतप्रत भरलेले आहे आणि त्यामुळे तुम्ही आम्ही हा भेद देखील शेष राहत नाही. मात्र देहाने अन्न भक्षण केल्या कारणाने त्याला पाणी पाहिजे. हा जगत व्यवहार चतुरांनी आचरणात आणला पाहिजे. येथे महाराजांना तुम्ही आम्ही हा भेद देखील मान्य नाही. ते म्हणतात, शब्द केवळ व्यवहारापुरते वापरावेत, मात्र त्यामागच्या सत्याकडे डोळे झाकपणा करू नये. हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निस्संशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. ईश्वराची अगाध लीला ती कळे ह्या नरजन्मी. ते दिले टाकून व्यवहारी गोविले मन. ह्याचेच करा सदा मनन कशापासून जग झाले. महाराज म्हणतात, हे चर अचर ब्रह्माने व्यापलेले आहे. ब्रह्मात आणि ह्या जगात कसलाही भेद नाही. निर्मळ गढूळ वासित हे भेद देखील त्यात नाहीत. कारण हे जगत जर ब्रह्म असेल तर मग पाणीसुद्धा ब्रह्मच आहे. मग निर्मळ गढूळ वासित सुवास कुवास हे भेद कसे? ब्रह्म जर अभेद आहे तर त्याच्या ठिकाणी कसलाही भेद उरणार नाही. सगळी त्याचीच रूपे आहेत. पाणी पिणाराही त्यापासून निराळा नाही. म्हणून माणसाने जग कशापासून निर्माण झाले ह्याचा विचार केला तर या जगाचे जे आदी कारण ते ब्रह्म हेच आहे एवढे त्यास कळेल. पण आपण आपले मन व्यवहारात गोवून टाकले असल्याने ह्या गोष्टीची उकल आपल्याला होत नाही आणि आपणास सर्वत्र भेद दिसू लागतात. जोपर्यंत बुद्धीत आणि मनात भेद आहे तोपर्यंत अभेद ब्रह्माचे आकलन होत नाही. तेव्हा चतुरांनी ह्या जगाकडे ब्रह्मभावाने आणि ब्रह्मदृष्टीने पाहण्यास शिकले पाहिजे. गोविंदबुवा टाकळीकर यांचे हंसगीतावर कीर्तन चालू असताना महाराजांनी उत्तरार्ध विशद केला. तेव्हा टाकळीकर घोटाळले. महाराजांचा अधिकार जाणून त्यांना कीर्तनासाठी मंदिरात यावे असे विनवू लागले. तेव्हा महाराज गोविंदबुवांना म्हणाले, सर्व जग ब्रह्माने व्यापले आहे तर मग
मला कीर्तनासाठी मंदिरात बसण्याचा आग्रह का करतोस? कीर्तनासाठी बसलेले सर्व श्रोते अब्रह्म आहेत काय? ते ब्रह्म जसे तुला माझ्यात दिसते तर तेच ब्रह्म त्यांच्यामध्ये दिसत नाही काय? हा नुसता शब्दच्छल नाही काय? कीर्तनकाराने प्रथम शब्दच्छल संपविला पाहिजे. बोलण्याप्रमाणे वागले पाहिजे. जसे बोलणे तसे वागणे महत्त्वाचे आहे. भागवताचा श्लोक सांगून नेमके त्याच्या विरुद्ध वागणे बरे नाही. पंकजलाल अगरवाल यांच्या मळ्यात महाराजांना मक्याची कणसे खाण्यासाठी नेले होते. तेव्हा आकट्यांमुळे चिंचवृक्षावरील आग्या मोहोळ खवळले. तेव्हा माशा चावा घेतील या भीतीने सर्वजण दूर पळून गेले. महाराज मात्र निर्धास्तपणे आपल्या आसनी बसले होते. पंकजलालास पश्चाताप झाला. महाराजांना दुःख देण्यास आपणच कारणीभूत आहोत असे त्याला वाटले. तेव्हा महाराज त्यास म्हणाले, माशी तरी मीच झालो, मोहोळ तेही मीच बनलो, कणसे खाया मीच आलो, कणसे तेही रूपे माझी. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही. मला त्याची मुळीच बाधा होणार नाही जाण कदा. त्या माशीरूप सच्चिदानंदा म्या जाणले म्हणून. माशी तरी तोच झाला, तोच आहे माझा पुतळा. पाण्यानेच पाण्याला काय दुखवता येईल? माशीरूप सच्चिदानंदास मी जाणले असल्याने मला त्याची बाधा होणार नाही. माशी देखील ईश्वराचे रूप आहे. त्या ईश्वरानेच माझेही शरीर धारण केले आहे. पाण्याने पाण्याला दुखवता येत नाही, तसेच माशांपासून ह्या माझ्या शरीरास कसलीही इजा होणार नाही. ह्या उदाहरणावरून वाचकांना स्पष्ट कल्पना येईल की पंचमहाभूतांचे नश्वर समजले जाणारे शरीर हे ईश्वराचे रूप आहे. कारण जर हे जग ईश्वरापासून निर्माण झाले आहे तर देह म्हणजे त्याचे रूप आणि ज्या आत्म्याने देह धारण केला तो देहरूपी असे म्हणता येईल. म्हणजे रूप आणि देहरूपी यांचा हा समन्वय आहे. महाराजांनी अद्वैतवाद साध्या साध्या व्यावहारिक गोष्टीतून सोपा करून सांगितला आहे, परंतु आपल्याला त्याचे आकलन होत नाही. त्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या मनावर आणि बुद्धीवर बिंबवला गेलेला ब्रह्म आणि माया हा द्वैतवाद. सर्वप्रथम हा द्वैतवाद नष्ट झाला पाहिजे. मन आणि बुद्धीतील हा भेद नष्ट झाला पाहिजे. द्वैत नष्ट झाले की ईश्वर प्राप्तीची सगळी उठाठेव नाहीशी होऊन साक्षीभाव निर्माण होईल. सर्व बंधने सैल होतील आणि ईश्वराचे स्वरूप हळूहळू स्पष्टपणे दिसू लागले. म्हणून ह्या जगाकडे ईश्वरी भागाने बघण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 98 आज बघूया. आज आपण गणिगण गणात बोते ह्याचा 3रा लेख वाचणार आहोत आणि हत्या, वैर आणि ऋण ह्याचा अर्थ समजावून घेणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 433. आपण यापूर्वीच्या 2 लेखामध्ये गणी या शब्दाचा अर्थ श्री दासगणू महाराज यांच्या श्री गजानन विजय या ग्रंथाच्या आधारे स्पष्ट केला. आता ह्या 3ऱ्या लेखामध्ये काही दुर्मिळ आणि संकलित माहितीच्या आधारे तो अर्थ अधिक स्पष्ट करूया. गित्ते पुस्तम बोबैदुराम, चित्ते पुस्तम बोबैदुराम, रामै गणात गिणबोते, सित्तै गणात गिणबोते, जत्तै गणात गिणबोते, गित्तै पुस्तम बोबैदुरामा, चित्तै पुस्तम बोबैदुरामा. सद्गुरू श्री गजानन महाराज वरील वाक्य नेहमी गुणगुणत असत. हे गीत ते चुटक्या वाजवून म्हणत असत. हे गीत आम्हाला पितांबर महाराजांच्या नातवाकडून श्री देव यांच्याकडून प्राप्त झाले आहे. पितांबर महाराज हे सद्गुरू श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त. ते महाराजांसोबत असत तेव्हा आपल्यासोबत ते त्यांच्या लहान मुलीस घेऊन जात आणि सेवेत रुजू करत. त्यांची मुलगी यमुना बाजूलाच खेळत असे. हे गीत ती सद्गुरूंच्या मुखातून नेहमी ऐकत असे. तिने आपल्या मुलास उपरोक्त गीत सांगितले. अशा प्रकारे मौखिक परंपरेने हे दुर्मिळ आणि अतिमहत्त्वाचे गीत आमच्यापर्यंत आले. या भजनाची संहिता शुद्ध स्वरूपात असेलच असं नाही, कारण आम्हाला ती मौखिक परंपरेने मिळालेली आहे. या गीतास अशुद्ध म्हणण्याचा अधिकार आम्हाला नाही. या गीताचा अर्थ आमच्या अल्पमतीस जसा आकलन झाला तसाच येथे देत आहोत. शास्त्राचा गित्ते पुस्तम अभ्यास केला असता रामाचा बोध झाला. चित्ताचा म्हणजे चित्ते पुस्तम अभ्यास केला म्हणजे चित्ताचा बोध झाला, चित्ताचा शोध झाला.
तेव्हाही रामाचा बोध झाला आणि आत्मा आणि राम म्हणजेच परमात्मा यांची एकातच गणना करा आणि त्यांना जाणून घ्या. सीता, सित्तय, प्रकृती, माया देखील आत्म्याहून भिन्न नाही. तेव्हा माया, ब्रह्म आणि आत्मा एकच आहेत हे जाणून घ्या. जे जत्तय, काही दिसते आहे, ते देखील आत्म्याहून भिन्न नाही. म्हणजे ब्रह्मच जगाच्या जड आणि चेतन रूपाने सगुण झाले आहे. आता यावरून आपणास स्पष्ट कल्पना येईल की या गीताद्वारे समर्थ सद्गुरू सांगत आहेत की ब्रह्म, माया, जगत आणि आत्मा यामध्ये भेद नसून सर्व काही ईश्वराचाच आविष्कार आहे. आपण या प्रत्येकास भिन्न भिन्न समजत असलो, मानित असलो तर तो आपल्या अज्ञानाचा भाग आहे असे समजावे. ईश्वरच सृष्टीतील जड आणि चेतन रूपाने आकाराला आला आहे, नटला आहे, निर्गुणातून सगुण साकार झाला आहे. म्हणून परमात्मा, आत्मा आणि जगत यामध्ये यत्किंचितही भेद करू नका. या सर्वांची गणना आत्म्यामध्ये करा आणि जाणून घ्या. यामध्ये द्वैत व त्रैतवाद हा भेद देखील नाही. या सर्वांठाई अद्वैत भावाने पहा, जाणा. ब्रह्म हे अभेद्य आहे, त्या ठिकाणी भेद नाही. मग आपल्या भेदबुद्धीस त्याचे आकलन कसे होईल? आपण ईश्वर, माया, जगत या तिघांच्या ठाई भिन्नत्व पाहतो. हा भेद जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत ईश्वराचे खरे स्वरूप स्पष्टपणे दिसू शकत नाही. द्वैत हे सर्व अनर्थांचे मूळ आहे. आता हा विषय अधिक स्पष्ट करूया. महाराज म्हणतात की आत्मा आणि परमात्मा म्हणजेच ब्रह्म यामध्ये भेद नाही. आपणही तसेच म्हणतो, परंतु नुसते म्हणून चालणार नाही, तर ते कृतीमध्ये, अनुभवामध्ये, जाणीवेमध्ये उतरावयास पाहिजे. त्यासाठी सर्वप्रथम आपला मी, तू व तो हा देहभाव नष्ट केला पाहिजे. देहभावाने न पाहता आत्मभावाने पाहिले पाहिजे. मी जर आत्मा आहे तर आत्म्याचे गुण, लक्षण हळूहळू अनुकरणात आले पाहिजेत. परमात्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे सर्व गुण आत्म्यात अधिष्ठित आहेत, तेव्हा त्याची लक्षणे आपल्या कृतीतून उमजायला पाहिजेत. त्याचप्रमाणे सर्व जीव व प्राणीमात्र, वृक्ष, वेली यांच्यामध्येही जर आत्मतत्व आहे तर त्यांच्यासोबत असलेली आपली वर्तणूकही त्याच भावाने झाली पाहिजे. नाहीतर मी तेवढा ब्रह्म आणि बाकीचे जीव मात्र अब्रह्म, हा फरक, हे अंतर कमी झालं पाहिजे. हा काही अद्वैत भाव, आत्मभाव नव्हे. सर्वांबाबत ही आत्मदृष्टी निर्माण झाली पाहिजे. अन्यथा हे ब्रह्मज्ञान खोटे होय, ढोंग होय. ब्रह्मज्ञान कृतीमध्ये सिद्ध करण्यास अत्यंत कठीण आहे. तेव्हा सर्वाठाई आत्मभावाने पाहणे शिकले पाहिजे. म्हणजे मन आणि बुद्धीचा भाव त्याप्रमाणेच दृढ होईल. दुसऱ्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की सित्तय म्हणजे प्रकृती, माया आणि परमात्मा यामध्ये भेद नाही, ते एकच आहेत. माया आणि ब्रह्मात आपण भेद करतो. कुणी शक्तीला पुजतो तर कुणी शिवास पुजतो. सर्व पूजाविधीमध्ये आपले मन भिन्न भाव धारण करते. भक्ती झाली स्थित्यंतर, भावे पडले अंतर. या पूजाविधीतही मनाचा भाव एकच आणि स्थिर असणे जरूर आहे. कारण एकम सद्विप्रा बहुधा वदंती, ईश्वर एक आहे, त्याची नावे वेगवेगळी आहेत. तेव्हा शक्ती आणि शिव यामध्ये कोणताही भेदभाव न करता एकतत्वाने, आत्मभावाने हे सर्व केले जाणे अत्यंत महत्त्वाचे आहे. हा भेद जोपर्यंत मनात आणि बुद्धीत आहे तोपर्यंत या सर्वव्यापी ईश्वराचे दर्शन होणे अशक्य आहे. तिसऱ्या ओळीमध्ये महाराज म्हणतात की जे काही दिसते ते सर्व ब्रह्मच होय. तेव्हा त्या ठाई ब्रह्मभावाने, आत्मभावाने पहा. जगत व माया म्हणजे गणी हे जगत आणि प्रकृतीची निर्मिती आणि प्रकृती ही ब्रह्मरूप आहे. तेव्हा या सर्वांमधील आदिकारण ईश्वरच होय. तो ईश्वरच, निराकार ईश्वर या सर्वांच्या जगाच्या रूपाने सगुण साकार झाला आहे. हेच ईश्वराचे सगुण रूप आहे. सगुण म्हणजे केवळ एक शरीरच नव्हे तर सर्व जड व चेतन देह त्या ईश्वराचे सगुण रूप आहे. सर्वत्र ब्रह्मभावाने पाहणे शिकले पाहिजे. महाराजांनी सांगितले की अन्न, जल, वायू या ठिकाणी भेदभाव व तिरस्काराने न पाहता ब्रह्मभावाने पाहिले पाहिजे. सद्गुरू श्री गजानन महाराजांनी ह्या गीताद्वारे जगातील अंतिम सत्य सांगितले आहे. सर्व वेद आणि शास्त्राचे सार ह्या गीतामध्ये सामावलेले आहे. राम म्हणजे आत्मा, सीता म्हणजे आत्मा आणि जे काही दिसते ते सर्व आत्म्याचेच रूप आहे. तेव्हा या जगात जे काही आहे ते सर्व या आत्म्याठाईच आहे. सद्गुरूंच्या ह्या तत्वाचा आपणही अंगीकार करूया. पुढचा लेख आहे हत्या, वैर आणि ऋण. पृष्ठ क्रमांक आहे 435. शके 1828 माघ वद्य नवमी गुरुवार
दिनांक 7 फेब्रुवारी 1907 रोजी बाळापुरास श्री दासनवमीचे आमंत्रण देण्यासाठी बाळकृष्ण बुवा बेडवाई आणि सुखलाल अग्रवाल शेगाव येथे आले. त्यांनी महाराजांना नमस्कार करून विनम्र भावाने श्री दासनवमीसाठी बाळापूर येथे येण्याची प्रार्थना केली. महाराजांनी होकार दिला. महाराजांचा होकार मिळताच त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. आनंदित होऊनच ते गावी परतले. त्यांच्या सहकाऱ्यांना आणि गावकरी लोकांनाही हे वृत्त ऐकून अतिशय आनंद झाला. गतवर्षीप्रमाणे सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या दर्शनाची घरी चालून येणारी ही पर्वणी असल्याने सर्वांचाच उत्साह वाढला. नव्या जोमाने ते सर्वजण उत्साहाने सक्रिय झाले. सुखलाल अग्रवाल महाराजांना नेण्यासाठी शेगावी आले. महाराजांबरोबर भास्कर पाटील, बाळाभाऊ प्रभू, पितांबर सैतवाल, गणू जवरी, जगदेव दिंडोकार आदी शिष्य होते. सर्वजण बाळापूरला पोहोचले. महाराजांच्या स्वागतासाठी गावकरी वेशीवरच उपस्थित होते. श्री दासनवमी गुरुवारी होती. बाळकृष्ण बुवांनी अति आदराने महाराजांची षोडशोपचारे पूजा केली. बाळकृष्ण बुवा आणि पुतळाबाई यात उभयतांना अतिशय आनंद झाला. गावकऱ्यांनी आपापल्या पद्धतीने महाराजांचे पूजन करून त्यांच्या गळ्यात पुष्पहार घालून त्यांची पूजा केली. महाराजांनी भोजन घेतल्यावर गावकऱ्यांनीही प्रसाद ग्रहण केला. दासनवमीचा उत्सव यथासांग पार पडला. बाळकृष्ण बुवा बेडवाई महाराजांना म्हणाले, महाराज, आज मी धन्य झालो. माझ्या विनंतीस मान देऊन माझ्यासारख्या सर्वसाधारण गृहस्थावर आपण कृपा केली. आता गृहस्थ धर्मात राहून आपले वर्तन आपण कसे ठेवावे जेणेकरून ह्या आयुष्याचा शेवट गोड होईल, एवढे कृपा करून सांगा. बाळकृष्ण बुवांचा प्रश्न ऐकून महाराजांची अमृतवाणी निर्झरू लागली. गृहस्थाने जर जीवनात सत्कर्मे केली नसतील तर त्याचे जीवन जगणे व्यर्थ होय. त्यासाठी परोपकार करून जीवन व्यतीत करावे. ज्याच्या ठायी परोपकार नाही त्याला संसारात दुःखप्राप्तीशिवाय दुसरे काही मिळत नाही. तेव्हा संसाराची आसक्ती न बाळगता मोह सोडून निर्मळ अंतःकरणाने भावपूर्ण रीतीने मनन, चिंतन आणि ईश्वराचे पूजन करून जीवन व्यतीत करावे, हाच खरा गृहस्थ धर्म होय. जो रामदास स्वामींचे प्रेमपूर्वक पूजन करेल, त्यांच्या उपदेशाप्रमाणे जीवन जगेल, त्याची पापे जळून जातील, मनोरथ पूर्ण होतील. शुद्ध आचरणाने इहलोकच काय तर अंती मोक्षप्राप्तीही होईल. सर्वजण हृदयाचे कान करून ऐकत होते. बाळकृष्ण बुवांनी महाराजांना साष्टांग दंडवत घातला. दुसऱ्या दिवशी शुक्रवारी 8 फेब्रुवारी 1907 रोजी कार्यक्रमाची सांगता झाली. उत्सवासाठी हजारो लोकांची गर्दी झाली होती. या समारंभात भास्कर पाटलांचा दैवयोग ओढवला. गावातील एक पिसाळलेले कुत्रे येऊन त्यांना चावले. सर्वत्र पळापळ सुरू झाली. भक्तगण घाबरले. श्वानविषावर उपाय करण्यासाठी डॉक्टरांना बोलावले गेले. तेव्हा भास्कर पाटील या मंडळीस म्हणाले, डॉक्टरांना बोलवू नका. माझा डॉक्टर आत आसनावर बसलेला आहे. मला इकडे तिकडे न नेता महाराजांच्या जवळ न्या. ते जे सांगतील त्याप्रमाणे करा. भास्करांना महाराजांजवळ आणले गेले. शिष्य बाळाभाऊंनी सर्व वृत्तांत महाराजांना कथन केला. तो ऐकून महाराज हसून म्हणाले, हत्या, वैर आणि ऋण हे कोणाशी चुकेना. सुखलालाच्या गायीठाई द्वाडपणा जो होता पाही, तो या भास्कर लवलाही शेगावी दवडला. ते तिचे द्वाडपण कुत्रे येथे झाले जाण. त्याचे चावले येऊन ह्या पाटील भास्कराला. तिचा हरण्या द्वाडपणा म्हशी याने केली प्रार्थना. हिचे पाव्या दूध जाणा ऐसा भास्कर मतलबी. यावरून असेही म्हणता येईल की ईश्वराकडे दुसऱ्यासाठी काही मागणे म्हणजे देखील एक प्रकारचे ऋण घेण्यास होय, व ते देखील केव्हा ना केव्हा तरी आपणास परत करावेच लागते. मग स्वतःसाठी काही मागणं म्हणजे ऋण नव्हे काय? ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे. संतांपाशी काहीही मागायचे नसते. भक्तांचे हित कशात आहे हे ते जाणतात आणि त्याप्रमाणे न मागताच ते देतातही. यामध्येच तर निरपेक्ष भक्तीची बीजं लपलेली असतात. जे न मागता मिळाले ते दान होईल, ते ऋण होणार नाही. मग ऋण मागून परत करण्यापेक्षा न मागता मिळालेले दान श्रेष्ठ नव्हे काय? न मांगे मिले मोती ह्यालाच संत कृपेने भक्तास मिळालेले दान म्हणतात. मात्र माणूस हा अत्यंत चतुर प्राणी आहे. माणसापेक्षा दुसरा कोणताही चतुर प्राणी या भूतलावर नाही. आपले भौतिक जीवन असो व आध्यात्मिक, प्रत्येक बाबतीत माणूस आपली अक्कल लढवत असतो. हे उदाहरणांद्वारे अधिक चांगल्या रीतीने स्पष्ट करता येईल. चतुर शेतकरी. एक चतुर शेतकरी होता. त्याने देवाकडे प्रार्थना केली की देवा, यावर्षी मला शेतातून जर जास्त पीक मिळाले तर जमिनीखालचे पीक मी तुला देईन. देवाने तथास्तु असे म्हटले. शेतकऱ्याने ज्वारी पेरली. जमिनीवरील ज्वारी त्याने स्वतः घेऊन जमिनीखालील फणकारे देवाला दिले. दुसऱ्या वर्षीही पुन्हा तसेच घडले.
शेतकऱ्याने देवाकडे प्रार्थना केली, देवा, ह्यावर्षी मला शेतातून जर जास्त पीक मिळाले तर जमिनीवरचे पीक तुला देईन आणि जमिनीखालचे पीक मी घेईन. शेतकऱ्याने भुईमुग पेरला आणि त्या वर्षी जमिनीवरची फोलपटं त्याने देवाला दिली आणि शेंगा स्वतःसाठी ठेवल्या. तिसऱ्या वर्षी शेतकऱ्याने पुन्हा देवाकडे प्रार्थना केली, देवा, आता जमिनीवरचे आणि जमिनीखालचे पीक मी तुला देईन आणि मधले पीक मी घेईन. यावर्षी त्याने मक्याचे पीक घेतले आणि खालची आणि वरची फोलपटं देवाला देऊन मक्याचे पीक स्वतः घेतले. यावरून लक्षात येईल की हा देवालाही मूर्ख बनवण्याचा प्रकार आहे. माणूस इतका चतुर असतो की देवाला हात जोडतानाही देवा सुखी ठेव एवढे तरी मनातल्या मनात म्हणतोच. ह्याला निरपेक्ष भक्ती म्हणता येईल का? ही बाब प्रत्येकानेच विचार करण्यासारखी आहे. त्याचे आत्मपरीक्षण करणे जरुरीचे आहे. आपले कोठे चुकते आहे हे ज्याचे त्याने शोधायचे आहे. आध्यात्मिक जीवनातही आपण असेच वागतो. पंढरीसी जाशी एके वेळे, जन्म मरणाच्या खेपा चुकती. हा तुकारामांचा अभंग आपण आपल्या जीवनात किती चातुर्याने उतरवतो. पंढरपूरला जाण्यासाठी जितके तिकीट लागते तेवढ्याच पैशाचा आपण हिशोब ठेवतो, शॉर्टकट शोधतो. पण आऊट हाताची पंढरी, त्यामध्ये विठ्ठली साजिरी ह्या ओवीकडे आपण डोळे झाक करतो. ही शरीरातीलच वारी आहे, पण आपल्याला त्याचे भान नसते. पंढरीला गेल्याने जो फायदा व्हायचा तो तर होईलच, पण जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून जर सुटायचे असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर नुसते पंढरपूरला जाऊन चालणार नाही. ही उदाहरणे यासाठी दिली आहेत की येथे चातुर्य चालत नाही. तेथे अत्यावश्यक आहे तो मनाचा केवळ सरळ भाव आणि शुद्धपणा. त्याची अंमलबजावणी होणेही तितकेच गरजेचे आहे. तुकारामाच्या अभंगावर आपण चातुर्य दाखवतो तेव्हा आपण हे लक्षात ठेवावे की आपल्याला उद्देशून तुकाराम महाराज असेही म्हणतात की अर्थे लोपिली पुराणे, नाश केला शब्दज्ञाने, विषय लोभी मने साधने बुडविली. केवळ शब्दज्ञानाने आकलन होणार नाही. शब्दज्ञान बुद्धीतून न येता हृदयातून आल्यावर आपल्यासाठी कोणतीही गोष्ट अवघड राहणार नाही. तेव्हा हृदयाचा विस्तार होणेही तितकेच महत्त्वाचे आहे. हत्या म्हणजे हिंसा. वाणीने, कृतीने किंवा मनाने दुःख न देणे म्हणजे अहिंसा. जीवे मारणे म्हणजेच केवळ हिंसा नाही. आज सर्वत्र हिंसेला उधाण आलं आहे. एखाद्याला जीवे मारण्यासाठी सुपारी दिली जाते. सुपारी देण्यातही मानवी बुद्धीचे चातुर्य लपलेले आहे. सुपारी देऊन दुसऱ्याद्वारे एखाद्यास मारले म्हणजे आपणास पाप लागत नाही असे मानणे हे मूर्खपणाचे लक्षण आहे. स्वतः हिंसा करणे किंवा दुसऱ्या करवी ती करवून घेणे हे पाप आहे. एखाद्यास सुपारी देऊन मारण्याचे पाप ती सुपारी घेणाऱ्यासही लागते असे नाही, तर सुपारी देणाऱ्यासही लागते. पाप कमी नव्हता वाढते आणि दोघांच्याही पत्रात ते सारख्याच प्रमाणात पडते. असे काही करणे म्हणजे पापास दुप्पट करणे होय. आपण जर एखाद्यास शिवी दिली तर तीच शिवी काही कालावधीत आपल्याला परत कोणीतरी भेटून देतो. शास्त्राने आणि साधुसंतांनी सांगितले आहे की निंदा करू नका, वाईट बोलू नका. यामध्ये सृष्टीचे विज्ञान दडलेले आहे. चांगले केले तर चांगले होईल, कर भला सो हो भला. पण आज सर्वत्र उलट स्थिती झालेली दिसते. कर बुरा तो हो भला हेच तत्व सर्वत्र आचरले जात आहे. त्यामुळे तात्पुरता फायदा जरी दिसत असला तरी भविष्यात तो नुकसानाच्या रूपानेच दिसून येतो. श्री गोरखनाथ म्हणतात, हबक्की न बोलिबा, धबक्की न चालिबा, धीरे धरिबा पाव. उर्मटपणाने बोलू नका, अहंकाराने पाय आपटत चालू नका. असे जगा की जणू वाऱ्याची झुळूकच यावी. महाराजांच्या या सांगण्याचा आपण सूक्ष्म बुद्धीने विचार करावयास हवा. वैर म्हणजे द्वेषाचे बीजारोपण होय. द्वेषातून हिंसेचा जन्म होतो. आपण जेव्हा कोणाचा द्वेष करतो तेव्हा तो द्वेष स्मृतीतून वारंवार जागृत होतो आणि जसा जसा तो वाढत जाईल तसे तसे वैर वाढत जाते. त्यामधूनच क्रोध, द्रोह, मन्यू व अक्षमा म्हणजे अधर्माचा जन्म होतो. दया, क्षमा आणि शांतीपासून माणूस दुरावतो. साध्या साध्या गोष्टींवरून माणूस एखाद्याचा द्वेष करू लागतो तेव्हा त्याची परिणिती वेगळ्या रूपात दृष्टोत्पत्तीस आलेली दिसते. ह्या द्वेषाचे म्हणजेच वैराचे उच्चाटन जर तेथेच केले गेले तर पुढले दुष्परिणाम टाळू शकतात. अन्यथा ह्या द्वेषाचे रूपांतर स्मृतीत होऊन तो पुढील जन्मी पुन्हा आपल्यासोबत येतो. आपल्याला कधीकधी असा अनुभव येतो की काही माणसांना पाहता क्षणीच आपल्या मनात त्यांच्याविषयी राग निर्माण होतो. वास्तविक त्यांची आपली काही ओळखही नसते, त्यांच्याशी काही देणेघेणेही नसते. पण असे का व्हावे? तर हा पूर्वजन्मातील द्वेषाचा भाग असतो. पण आपण मात्र त्यापासून अनभिज्ञ असतो.
दुष्ट लोकांना मात्र द्वेषातच धर्म असतो असे वाटते आणि श्रेष्ठ ज्ञानी लोकांच्या दृष्टीने द्वेष म्हणजे अधर्म असतो. तेव्हा ह्या बाबतीत थोडे चिंतन करणे जरुरीचे आहे. द्वेषामुळे होणारे परिणाम आपण रोज पाहतो. तेव्हा कोणाचाही द्वेष न करता, वैर न करता, जेथे विरोध आहे त्याच्याशी आपले मतभेद आहेत, त्यांच्याशी आपले पटत नाही, त्यांचे दोष विसरता आले पाहिजेत. भांडणापेक्षा अबोला बरा असे पंडितगण काही उगाचच म्हणत नाहीत. त्यामुळे वारंवार मनात उठणारी द्वेषाची कंपनं थांबतील आणि संभाव्य धोका टळू शकेल. तेव्हा मनात द्वेष आणि वैर साठवण्यापेक्षा ते विसरता आलं पाहिजे. त्यासाठी अन्य काहीही करावे लागत नाही. मोठ्या मनाने, कनवाळू वृत्तीने हे सर्व काही साधले जाते. ऋण. इथे ऋण म्हणजे नुसते पैशाचे ऋण अभिप्रेत नाही, तर मातृपितृ तसेच देश, समाज यांचेही ऋण अंतर्भूत आहे. जी जन्मदात्री आई आहे ती आपल्या पोटी बाळाला 9 महिने वाढवते, जन्मानंतर अंगाखांद्यावर वागवते, आपल्या दुधावर पोसते, हे तिचे ऋण आहे. हे ऋण फेडण्यासाठी आपण म्हातारपणी तिची सेवा करून कर्तव्यबुद्धीने तिच्या ऋणातून मुक्त होणे जरुरीचे आहे. मात्र आई ज्या प्रेमाने हे सर्व करत असते त्याच आणि तशाच प्रेमाने आपलीही सेवा घडली पाहिजे. नुसतीच जबाबदारी म्हणून ती करणे हे योग्य ठरणार नाही. तसेच पित्याच्या बाबतीतही घडणे जरुरीचे आहे. जन्मदात्या बापास कामावरचा गडी असे संबोधणारे काही महाभाग ह्याच भूतलावर आहेत. हे काही पितृऋण फेडणे नव्हे. अशा पुत्रांना ह्याच जन्मी जिवंतपणी नरकवास घडल्याशिवाय राहणार नाही. हे तेव्हा घडेल जेव्हा त्यांची मुलं त्यांच्यासोबत तसाच व्यवहार करतील, तसेच बोलतील. आयुष्य पश्चात्तापात घालवणे नरकासमान ठरेल. आपण या जन्मात जे काही करू शकत नाही, जे भोगू शकत नाही, ते वासना रूपाने शिल्लक राहते आणि त्या ऋणामुळे आपल्याला पुन्हा एकदा जन्म घ्यावा लागतो आणि ते ऋण पुन्हा एकदा भोगावे लागते. भोग हे त्यातून फिटत नाहीत, ते भोगूनच फिटतात. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो त्या समाजाचेही आपण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष ऋणी असतो. हे आपल्याला कळत नसतं, कारण आपण तशा मनस्थितीत नसतो. आपल्याला समाजाचे नेहमीच वावडे असते. आता समाज म्हणजे केवळ आपली जात किंवा गोतावळ्यामधील माणसेच नव्हेत, तर समाज म्हणजे आपल्या संपर्कात येणारी सर्व माणसं, त्यामध्ये शेजारी पाजारी समाविष्ट आहेत. अशा लोकांना आपण व्यवहारात काडीचेही स्थान देत नाही. आपण त्यांची सतत वंचना करीत राहतो, त्यांना दीन समजत राहतो. मात्र बऱ्याच अंशी आपण त्यांचे कुठेतरी ऋणी असतो. ह्या त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आपण त्यांच्यासोबतचं व्यवहार आणि आचरण बदलले पाहिजे, अन्यथा पुढे हे ऋणरूपाने जन्मास येतील. महाराजांचे शब्द सत्य आणि विज्ञाननिष्ठ आहेत. त्यांच्या एक एक शब्दातच नव्हे तर एक एक अक्षरातही जादू आहे. ते त्या शब्दातून आपल्याला खूप काही सांगतात, परंतु शब्दांचा अर्थ जाणण्याची सूक्ष्म बुद्धी नसल्याने आपल्याला त्यांचे आकलन होत नाही. आपण नुसते ओव्या घोकत राहतो, जपजाप्य करीत राहतो. आपण जन्मास येतो त्या आधीपासूनच आपल्यावर देशाचे ऋण असते. जेथील अन्नपाणी आपण खातो, वस्त्र परिधान करतो, त्या भूमीचेही आपल्यावर ऋण आहे. मात्र आपणास आज देशाविषयीचे प्रेम म्हणावे तितके वाटत नाही. त्याऐवजी सर्वत्र देशाशी न नाते जनतेला काही, आभाळाचे पाय डोक्यावरी असे दृश्य दिसते. महाराजांनी कोल्हापूरच्या श्रीधर काळे यांना देशातच राहून देशसेवा करावयास सांगितले. ते काही उगीच नाही. आपण ज्या देशात लहानाचे मोठे होतो, ज्या देशाचे अन्न खातो, जेथे शिक्षण घेतो, त्या देशाचा विचार करावयास मात्र आपल्याकडे वेळ नसतो. ज्या शिक्षणाचा फायदा आपल्या देशास व्हावयास पाहिजे तो आपण अन्य देशास करून देतो. आपण केवळ पैशामागे धावत राहतो. पैसा कमावण्यास महाराजांना विरोध नाही, परंतु त्या पैशातून तुम्ही देशाला काय देत आहात ह्याला महत्त्व आहे. विदेशी जाण्याला त्यांचा आक्षेप नाही, परंतु मातृभूमीचे ऋण फेडणेही महत्त्वाचे आहे आणि ते फेडावेच लागते असा आग्रह त्यामागे आहे. हत्या, वैर आणि ऋण चुकत नाही, ते पुन्हा पुन्हा जन्माला येऊन भोगावे लागते. या महाराजांनी सांगितलेल्या या तत्वाचा प्रत्येकाने जर सूक्ष्म बुद्धीने विचार केला आणि त्यांची अंमलबजावणी करावयास सुरुवात केली तर आज चाललेल्या या आतंकाचा, हाणामारींचा नाश होण्यास वेळ लागणार नाही. प्रत्येकाने आपला व्यवहार आणि आचरण बदलणे जरुरीचे आहे, अन्यथा हे जीवन पशुतुल्य होण्यास वेळ लागणार नाही. पशु माणसांपेक्षा निश्चितच शहाणे असतात. ते भोगयामी असल्याने आयुष्यास नुसते भोगून संपवत असतात, परंतु माणूस पडला बुद्धिवादी प्राणी. कष्ट भोगायचे तर त्याच्या जीवावर येतेच, उलट ते नसते कारस्थान करीत राहतो व भोग भोगण्याऐवजी नव्या उपाध्या निर्माण करत असतो.
भोग कसे चुकवता येतील याकडे त्याचा कल असतो. आपल्या मनाच्या आणि बुद्धीच्या युक्त्या लढवून त्यातून सुटण्याचा प्रयत्न तो कसोशीने करत असतो. मात्र भोग हे भोगूनच संपत असतात, तेव्हा ते प्रामाणिकपणे भोगून संपवता आले पाहिजेत, ही जाणीव मनाला आणि बुद्धीला आपण करून दिली पाहिजे. महाराजांनी दिलेली ही नवी दृष्टी आपण प्रामाणिकपणे जोपासली पाहिजे. क्षणोक्षणी व्यवहारात वापरली गेली पाहिजे, तरच सर्व समस्यांचे निराकरण होईल. ह्या गोष्टींचे मनन आणि पालन केले असता आपणास शास्त्राभ्यासाची, अध्यात्म्याची आवश्यकता भासणार नाही. ह्या आचरणातून सर्व काही फलीभूत होईल आणि सर्व यक्ष प्रश्न आपोआप सुटत जातील. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 99 आज बघूया. आज आपण संचित प्रारब्ध क्रियमान आणि संतांची ठाई नाही जातीभेद हे 2 लेख बघणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 437. शके 1828 माघ वद्य दशमी दिनांक 8 फेब्रुवारी 1907 शुक्रवार बाळापूर येथे बाळकृष्ण बुवा बेडवाई यांच्या घरी श्री गजानन महाराज श्री दासनवमीसाठी गेले असता उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी भास्करांना एक पिसाळलेला कुत्रा चावला. ही घटना बाळाभाऊंनी महाराजांना सांगितली. बाळाभाऊ हे महाराजांचे आवडते शिष्य होते. प्रत्येक गुरु आपला जिज्ञासू शिष्यासच सर्वोच्च ज्ञान प्रदान करतात. शिष्याच्या जिज्ञासेमुळेच गुरुमुखातून अमृततुल्य ज्ञान निर्झरू लागते. महाराजांच्या इतर सर्व शिष्यांमध्ये बाळाभाऊ व्यासंगी आणि विद्वानही होते. बाळाभाऊंचे आजच्या श्री गजानन भक्तांवर अनंत उपकार आहेत, हे नाकारता येत नाही. बाळाभाऊंनी महाराजांना वारंवार जिज्ञासात्मक प्रश्न विचारून बऱ्याचशा शास्त्रीय गूढ, गुप्त आणि सत्य गोष्टींना प्रकट केलं आहे. आपण श्री गजानन विजय ग्रंथ सूक्ष्म बुद्धीने वाचून पाहिल्यास आपल्याला कळून येईल की महाराज तसे नेहमीच मौन धारण करीत असत व मोजकेच शब्द बोलत असत. मात्र बरेचदा त्यांना बाळाभाऊंनी बोलते केले असल्याचे दिसून येते. महाराज आध्यात्मिक विषयांवर बाळाभाऊंशी गुप्त चर्चा करीत असत. बाळाभाऊ हे महाराजांचे आवडते असे पट्ट शिष्य होते. ह्याचा दाखला अनेक ठिकाणी मिळतो. परंतु महत्त्वाचा असा एक दाखला आपण पाहूया. तो म्हणजे महाराजांनी समाधी घेण्यापूर्वी काही तास आधी बाळाभाऊंचा हात स्वतःच्या हातात घेऊन त्यांना आपल्या पलंगावर बसवले होते आणि मी गेलो नाही, मी येथेच आहे अशी स्पष्ट ग्वाही दिली होती. महाराजांच्या कृपेने पुढे बाळाभाऊही विदेही अवस्थेत पोहोचले. महाराजांनी त्यांना आपण जैसे करीती तत्काळ या संत वचनाची अनुभूती करून दिली होती. बाळाभाऊंचा अधिकार श्रेष्ठ होता, म्हणूनच त्यांना महाराजांचे उत्तराधिकारी असे म्हटले जाते. बाळाभाऊंनी कुत्रे चावल्याचा वरील प्रसंग सांगताच महाराज त्यांना म्हणाले, महाराज म्हणती त्या करणं हेच तुझे अज्ञान. अरे वेड्या, जन्म मरण हीच मुळी भ्रांती असे. जन्मे न कोणी, मरे न कोणी, हे जाणावया लागुनी परमार्थाचा उपाय जाणे. शास्त्रकारे कथन केला, त्याचा उपयोग करावा, मोह समूळ सोडावा, प्रारब्ध भोग भोगावा, निमोटपणे हेच बरे. संचित प्रारब्ध क्रियमाण हे भोगल्या वाचून ह्या बद्ध जीवा लागून सुटका होणे मुळीच नसे. पूर्वजन्मी जे करावे ते या जन्मी भोगावे आणि ते भोगण्यासाठी यावे. जन्मा हा सिद्धांत असे. ह्या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. असे किती सांग घ्यावे फेरे जन्म मृत्यूचे. पूर्वजन्मीचे उर्वरित भास्कराचे न उरले सत्य. तो अवघ्या पूर्ण झाला मुक्त, मोक्षास जाया करणे. जन्म मृत्यू हा एक भ्रम आहे. आपण त्यालाच सत्य समजून दुःख करीत बसतो. वास्तविक कुणीही जन्मत नाही वा मरत नाही. आपण स्वतःला देहरूपी समजतो. या देहभावामुळे आपण सुख आणि दुःख यांच्या कचाट्यात सापडतो. आपण देहरूपी नसून आत्मरूपी आहोत. आत्मा मरतही नाही आणि जन्मतही नाही. तेव्हा देहभाव सोडून आपल्याला आत्मभावात जगता आलं पाहिजे. जोपर्यंत आपण देहभावाचा भ्रम सत्य आणि खरा समजतो तोपर्यंत ह्या बंधनातून आपली सुटका होणार नाही. आपले मन देहात इतके एकजीव मिसळून जाते की हा रक्तामासाचा देह नटवण्यात त्याची उष्टी खरकटी काढण्यातच आपले आयुष्य खर्ची पडते. ह्याचा अर्थ असा नव्हे की देहास काहीही स्थान नाही. त्यालाही स्थान आहे.
त्याचेही मोल आहे, परंतु हे सर्व एका विशिष्ट मर्यादेपर्यंतच असावे. देह हे एक साधन आहे, ईश्वर प्राप्तीचे साधन. त्याचा योग्य तसा उपयोग करून घेता येणं जरुरीच आहे. आपले तसे होत नाही. लहान मुलं खेळणी तुटली फुटली की रडून जीवाचा आकांत करतात. आपलेही असेच होते. आपण क्षुल्लक कारणांसाठी रडत भेकत राहतो. त्यासाठी मनाला देहामध्ये मिसळू देऊ नये. आपल्या देहापासून अलिप्त ठेवून त्याला आत्म्याठाई एकनिष्ठ ठेवता आलं पाहिजे. ह्या मनामुळेच सर्व अनर्थ होतो, गफलत होते. हे सर्व साक्षी भावाने साधता आलं पाहिजे. आत्मा केवळ साक्षी असतो. तो कर्म करतही नाही आणि भोगतही नाही. देहाद्वारे केवळ मनच सुख दुःखाचा आस्वाद घेत असतं. मन जर देहातून वेगळे काढता आले तर मग सुख दुःखाचा प्रश्न उद्भवेलच कशाला. घटातील आकाश आणि बाहेरील आकाश ह्याचा जसा संबंध आहे तसाच आत्मा आणि ब्रह्म ह्यांचाही संबंध आहे. घट फुटला की त्यातील आकाश आणि त्या बाहेरील आकाश एकरूप होते. तसेच आत्मा आणि ब्रह्म ह्यांचे नाते आहे. मात्र आपले तसे होत नाही, कारण आपण घटातच अडकून पडतो आणि ती वासना भोगण्यासाठी आपणास पुन्हा दुसरा घट धारण करावा लागतो. महाराजांनी हाच सिद्धांत सांगितला आहे. ह्या चक्रातील मुख्य मर्म असे आहे, त्याचा आपण विचार करूया. जी कर्म केल्या वाचून आणि जे भोग भोगल्या वाचून जन्म मृत्यू टाळता येत नाही, ती 3 कर्मे म्हणजे संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण ही होय. संचित कर्म म्हणजे ह्यापूर्वीच्या अनेक जन्मात केलेली कर्म. त्याची फळं भोगावीच लागतात. ते साठलेले भोग म्हणजे संचित. माणूस किंवा प्राणी ह्यांनी केलेली जी पापपुण्यादी कर्म आहेत ती भोगल्या वाचून त्यांना पर्याय नसतो. महाराज म्हणतात, या जन्मी जे करावे ते पुढच्या जन्मास उरवावे. हेच संचित. ह्या जन्मात भोगल्या वाचून शिल्लक राहिलेली कर्माची फळं म्हणजेच संचित होय. संचित म्हणजे शिल्लक असेही म्हणता येईल. प्रारब्ध. संचितातून ह्या जन्मी आपल्या भोगवट्याला आलेली कर्म म्हणजे प्रारब्ध होय. प्रारब्ध टाळता येत नाही, ते भोगावेच लागते. ते टाळण्याचा प्रयत्न केला तरीही पुन्हा जन्मास येऊन ते भोगणे भागत असते. अन्यथा जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होणे संभव नाही. संचितातील हा भोगवटा ईश्वराने या जन्मात दिलेला असतो. ईश्वराचीच तशी इच्छा असते. त्याच्या इच्छेस नाकारून जन्ममृत्यूस कसं बरं चुकवता येईल. 3. क्रियमाण म्हणजे चालू जन्मात देहाकडून जे नित्य नैमित्तिक कर्म होत असते त्याला क्रियमाण म्हणतात. क्रियमाण वाचिक, कायिक आणि मानसिक प्रकारांनी बनत असते. ह्या 3 प्रकारात केलेले कर्म भोगणे बंधनकारक ठरते. त्याशिवाय मुक्ती मिळणे असंभव आहे. गजानन विजय करावा पठण, एकचित्ती शरण यावे गजानना. दासगुणूंनी उभी केली ही पर्वणी, गजाननाचे शब्द ब्रह्म रेखाटिले. वेदशास्त्र श्रुती ह्या विजयाचे सार, शास्त्राचा शिरीभार तो न घेणे लागे. करोनी पारायण धनरे लुटारे, जीवनी आचरावे हेची सार सोपे. श्री दासगणूंची महती अवर्णनीय आहे. त्यांच्या लेखणीतून महाराजांचे संकेत जसेच्या तसे उतरले आहेत. त्यांची लेखणी वाचकांच्या मनाचा अचूक ठाव घेते. ज्याला जे पाहिजे ते या ग्रंथात सापडते. फक्त महाराजांना शरण जाऊन ते शोधावे लागते. हा शोध महत्त्वाचा आहे. ज्याला ज्याची तहान आहे ती तहान पूर्ण करण्या इतकी श्रेष्ठता या विजय ग्रंथात आहे. भौतिक असो वा आध्यात्मिक कोणतीही अडचण दूर करण्याची लीला या ग्रंथामध्ये आहे. प्रत्येकाच्या जीवनात उपयोगी पडेल अशी ही महाराजांची ठेव श्री दासगणूंनी भक्तांसाठी उपलब्ध करून दिली आहे. आज महाराजांच्या कृपेने लाखो हजारो भक्तांना ह्या गोष्टीची अनुभूती येत आहे. या ग्रंथाद्वारे भक्त आपले जीवन धन्य करवून घेत आहेत. असा हा अमृताचा ठेवा प्रत्येकाने आपल्या हृदयात जोपासला पाहिजे, आचरणात आणला पाहिजे. मग कठीण आणि विद्वत्तापूर्ण अशा अन्य ग्रंथांची जरुरी भासणार नाही. भक्तांचे मन महाराजांची बुद्धी आणि अंतःकरणाने जसजसे जुळत जाईल तसतशी सद्गुरू त्याला या ग्रंथाद्वारे त्याच्या आवश्यकतेची पूर्ती करवून देतील. प्रत्येक भक्त ह्या गोष्टीला अनुभवू शकतो, पारखू शकतो. ग्रंथ वाचन करणे गरजेचे आहे, मग कृपेचा तोटा राहणार नाही. महाराजांनी या ठिकाणी बद्ध या शब्दाचा वापर का केला हे अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामागील
त्यांचा विचार जाणून घेऊया. यथै धांसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. भगवद्गीतेमधील 8व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. भगवान कृष्ण म्हणतात, अर्जुना, सूक्ष्म काष्ठादिकांनी प्रज्वलित केलेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्ठे जाळून त्याचे भस्म करतो, त्याप्रमाणे ज्ञानाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी संचित आणि क्रियमाण तसेच पाप पुण्य मिश्रित सर्व कर्मे जाळून त्याचे भस्म करतो. महाराजांनी वापरलेल्या बद्ध या शब्दाला एक वेगळाच अर्थ आहे. ते म्हणतात, बद्ध जीवास संचित प्रारब्ध आणि क्रियमाण भोगल्याशिवाय त्याची सुटका नाही. येथे बद्ध हा शब्द आहे तो ज्ञानी या अर्थाने अभिप्रेत नाही. जीव जोपर्यंत बद्ध आहे, अज्ञानी आहे, तोपर्यंत त्याला सर्व काही भोगल्याशिवाय पर्याय नाही. परंतु जीव जर ज्ञानी असेल तर तो स्वतःची सुटका या भोगण्यापासून पद्धतशीरपणे करून घेऊ शकतो. आता ही सुटका कशा कशातून होऊ शकते हे बघूया. आत्म्याच्या ज्ञानामुळे संचित आणि क्रियमाण यांचा नाश होऊ शकतो. कमळाच्या पानास ज्याप्रमाणे पाण्याचा स्पर्श होऊ शकत नाही, तसेच जो पुरुष ज्ञानसंपन्न आहे त्याला क्रियमाण कर्माची बाधा होऊ शकत नाही. क्रियमाण 3 पद्धतीने घडत असते: कायिक, वाचिक आणि मानसिक. जे कर्म घडत आहे किंवा घडते आहे त्यामध्ये मी करता आहे असा अभिमान ज्ञानी माणसास होत नाही. अहंकार हेच सर्व अनर्थांचे मूळ आहे. इथे कर्म म्हणजे नुसती क्रिया नाही. महाराज म्हणतात, कर्म नव्हे तर कर्तेपणाचा त्याग करा. कर्म त्यागून सुटका होणे शक्य नाही. कर्म भोगून संपवायचे असते. कर्म जर खऱ्या अर्थाने त्यागायचे असेल तर कोणतेही पूर्वसंचित शिल्लक न ठेवता कर्माचा अहंकार त्यागला पाहिजे. जर आपल्यात अहंकार असेल किंवा कर्म त्यागण्याची वृत्ती, चातुर्य असेल तर संचितात पुन्हा भर पडेल. संचित आणि प्रारब्धाची बचत कर्मच करीत असतो, त्यांचा साठा वाढवित असतो. मात्र जीवाला खरे अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाले असेल तर तो संचित आणि क्रियमाण यांच्यातून स्वतःची सुटका करून घेऊ शकतो. मात्र प्रारब्धातून त्याची सुटका होऊच शकत नाही. हे वाचकांनी लक्षात घ्यावे. कर्म करूनही ज्याला अलिप्त राहता आले तोच या बंधनातून मुक्त होऊ शकतो, अन्यथा नाही. संचित व प्रारब्ध यातील फरक म्हणजे संचित कर्म हे नष्ट करण्याजोगे असते. प्रारब्ध मात्र ईश्वर इच्छेने भोगवट्याला आलेले असते आणि ते भोगावेच लागते. ते चुकू शकत नाही. संचित प्रत्यक्ष न भोगता दुसऱ्या कर्माद्वारे कमी करता येते. पूर्वजन्मात घडलेल्या पापाचे कृत्याचे पाप त्याचे कष्ट जर संचितात आहेत तर एखादे पुण्यकर्म करून त्याचे कष्ट दुःख टाळले जाऊ शकते. पण प्रारब्धाचे तसे नाही. ते कोणत्याही प्रकाराने कमी करता येत नाही. ह्या गोष्टीस सिद्ध करण्यासाठी अनेक महापुरुषांची उदाहरणे देता येतील. प्रारब्धाचे स्वरूप हातातून सुटलेल्या बाणाप्रमाणे असते. ते प्रारब्ध प्रवृत्त होऊन चुकलेले असते. ह्या प्रारब्धामुळे मोठमोठ्या साधुसंतांना, अवतारी पुरुषांनाही यातना भोगाव्या लागल्या आहेत. आपण आपल्या आजूबाजूला अनेक चांगली सज्जन माणसे बघतो. त्यांनी साध्या शब्दानेही कुणाला दुखवलेले नसते. त्यांचे आचरणही अतिशुद्ध असते. ते ज्ञानी असतात तरीही त्यांना दुःख, संकट, व्याधी यांनी ग्रासलेलं असतं. जर त्यांनी कोणतेही पाप केले नाही तर मग अशा यातना त्यांच्या वाट्याला का बरं याव्यात? ह्याचे उत्तर एवढेच की हे त्यांचे प्रारब्ध होय. त्यांच्या भोगवट्याला येणारे प्रारब्ध कधीही चुकू शकत नाही. त्यांना ते अगदी निमूटपणे भोगावे लागते. त्यामध्ये कसलीही तक्रार करणे उपयोगाचे ठरत नाही. संचिताचं तसं नाही. ते क्रियमाणाद्वारे प्रभावित होऊ शकते, कमी होऊ शकते, अगदी नष्टही होऊ शकते. त्यासाठी क्रियमाण खऱ्या अर्थाने आचरले पाहिजे. संचित आणि प्रारब्ध यांचे बीजारोपण क्रियमाणाने होत असते. जीव जेव्हा अपरोक्ष ज्ञान प्राप्त करेल आणि खऱ्या अर्थाने कर्मयोग आचरण्याचा प्रयत्न करेल तेव्हाच हे सर्व घडू शकते. कर्म जर नुसते करावयाचे म्हणून केले जात असेल तर त्याला काहीही अर्थ राहणार नाही. शास्त्राने कर्माची महती गायली आहे. महाराजांनी कर्म हे ब्रह्म आहे असे सांगितलेले आहे. कर्म जर ब्रह्मपूजा म्हणून केले जात असेल तर त्याने साधकास मोक्ष मिळू शकतो. इतकेच सामर्थ्य या कर्मामध्ये नक्कीच आहे. कर्म म्हणजेच क्रियमाण. अंतःकरणाच्या नेमक्या कोणत्या भावामुळे कर्म घडते
ह्या गोष्टीला विशेष महत्त्व आहे. कर्म करण्यामागे मन, बुद्धी आणि अंतःकरणाचा कोणता भाव म्हणजेच उद्देश आहे ह्या गोष्टीस अतिशय महत्त्व आहे. कर्म कोणत्याही अपेक्षेने घडता कामा नये. ते अगदी निरपेक्षपणे केले गेले पाहिजे. शुद्ध मनाच्या कप्प्यातून ते परावर्तित झाले पाहिजे. अन्यथा मनाचा जो उपदेश असेल तो संस्कार रूपाने बीजारोपण होऊन पुन्हा पुढे उभा राहील. संचित आणि क्रियमाण यांचा अपरोक्ष ज्ञानाने कसा नाश होतो हे आपण बघितले. मात्र प्रारब्धाचा नाश का होत नाही हे पाहणेही महत्त्वाचे आहे. ज्ञान, अज्ञान, संचित, क्रियमाण हे परस्पर विरोधी आहेत. ज्ञानाने त्यांचा नाश होतो तर अज्ञानाने त्यांचे महत्त्व वाढते. प्रारब्धाचे तसे नाही. कर्माचे प्रारब्ध जर ज्ञानविरोधी असेल तर ज्ञानाचा उदय होताच क्षणीच प्रारब्धाचा नाश व्हावयास हवा. पण तसा नाश जर झाला तर प्रारब्धाने धारण केलेल्या प्रारब्धाच्या आश्रित असलेल्या देहाचाही नाश होईल. परंतु तसे होत नाही. यावरून प्रारब्ध नष्ट होऊ शकत नाही हे दिसून येते. देहाची स्थिती प्रारब्ध कर्मावर आधारित आहे. प्रारब्ध नष्ट झाल्यास देह नष्ट होतो. त्याआधी तो नष्ट होत नाही. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत प्रारब्ध आहे. माणूस कितीही ज्ञानी असो किंवा विदेही अवस्थेला पोचलेला जीवनमुक्त असो तरीही त्याला प्रारब्ध चुकत नाही. युक्त्यांची कसरत करूनही तो सुटत नाही. शास्त्रामध्ये याचे अनेक पुरावे आहेत. ज्याला अपरोक्ष ज्ञान झाले आहे त्यांनी आपले प्रारब्ध जाणले आणि ते त्याला सामोरे गेले. पण आपले तसे होत नाही. आपण प्रारब्धाचा स्वीकार कराव्यास तयार नसतो. कर्म तर महत्त्वाचे आहेच, परंतु प्रारब्धाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हे समजण्यासाठी थोडा विचार करावा लागेल. प्रत्येक जीव आपापल्या प्रारब्धानुसार श्रीमंत गरीब, ज्ञानी अज्ञानी, सुंदर कुरूप अशा स्थितीत जन्मास येत असतो. पण कर्माची जर तेवढी योग्यता असेल तर तो जीव योग्य परिस्थितीत जन्मास येऊ शकतो. परंतु जेवढे प्रारब्ध आहे तेवढे मात्र त्यास भोगावेच लागते. प्रारब्ध कर्माच्या आधारे जे संत महात्मे जिवंत असतात, नित्य मुक्त, शुद्ध व बुद्ध असतात, ज्यांना अद्वैत ज्ञान प्राप्त झालेले असते, ज्यांना सच्चिदानंद स्वरूप कळले असते, जे जीवनमुक्त असतात, ते प्रारब्ध कर्माला निवृत्त करीत नाहीत तर ते भोगून संपविण्यास प्रवृत्त करतात. आपण मात्र त्यापासून दूर पळण्याचा आटापिटा करीत असतो. त्यासाठी प्रारब्ध काही केल्या चुकत नाही ह्याचे ज्ञान जीवाला होणे गरजेचे आहे. मग ही धावपळ, धरपकड, आकांत कशासाठी हे एकदा जर कळले तर आपोआपच सर्व काही सहन करण्याची क्षमता आपल्यात येईल. कर्मयोगावर ग्रंथ लिहिणारे काही महापुरुष आयुष्यभर कर्ममार्गावर प्रवचन करीत असतात. मात्र त्यांच्या ठायी अनुभवाच्या नावाने बोंब असते. मात्र जे प्रारब्धास जाणून कर्म करतात ते अशी काही कृती करून जातात की जग त्यांना डोक्यावर घेते. हे असे का होते ह्याचे कारण शोधले गेले पाहिजे. त्याचं मुख्य कारण म्हणजे ज्ञानी अहंकारास पोषत असतात. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत त्याच्या हाती काही लागत नाही. परंतु हे तिन्ही सिद्धांत जे खऱ्या अर्थाने जाणतात ते अहंकार शून्य होऊन रात्रंदिवस कर्म करीत असतात. ते त्याच्या फलप्राप्तीसाठी थांबत नाहीत, त्यात अडकून पडत नाहीत. ते कोणत्याही आशेने कार्य करीत नसतात. म्हणूनच त्यांचे कार्य त्यांना मुक्त करते. यासाठी अहंकाररहित होऊन मार्ग आचरला पाहिजे. फलाची आशा करणे व्यर्थ होय. मन आणि बुद्धीला हे ज्ञान समजावणे जरुरीचे आहे. शास्त्राने कर्माची महती गायली ती याच अर्थाने. कर्म मुक्तही करते आणि बद्धही करते. मन, बुद्धी आणि अंतःकरण ह्यांचे तारतम्य मात्र साधता आलं पाहिजे. प्रारब्धात हे कर्म कसलीही कुरकूर न करता भोगले पाहिजे. प्रारब्धम भोगतो नश्येत शेषम ज्ञानेन दह्यते. कर्म भोगले गेल्यानेच ज्ञानाचे प्रारब्ध निवृत्त होते. जे संचित कर्म असते ते ज्ञानप्राप्तीमुळे नाश पावते. आणि तिसरे जे शरीर संबंधी शुभाशुभ क्रियमाण कर्म करीत असते, ज्ञानी अशा पद्धतीने क्रियमाण करतो. कोणत्या भावाने करतो यावर सर्व अवलंबून आहे.
क्रियमाण देहभावाने व देहभावात राहून केल्यास त्याला फलप्राप्ती होते आणि ज्या अपेक्षेने केले गेले असेल तसेच फळ आपणास मिळते. तेच कर्म जर आत्मभावाने केले गेले असेल तर केवळ देहच सुखदुःख भोगतो. या देहातील देहाचा प्रकाशक मी आहे, मी अभोक्ता आहे हे जाणलं गेलं पाहिजे. हे ज्ञान पक्कं झालं पाहिजे. तिथे कच्चे ज्ञान चालत नाही, नुसते पोकळ पांडित्यही चालत नाही. तेथे पूर्ण परिपक्वतेची जरुरी आहे. अशी परिपक्वता जर असेल तर तो मनुष्य देही असूनही मुक्त असतो. मग तेथे संचित व क्रियमाण शिल्लक राहत नाही व न टाळता येण्यासारखे जे प्रारब्ध कर्म आहे त्याच्या यातना सुखदुःखही प्रभावित करू शकत नाही. उलट ते शांतपणे भोगण्याचे बळ अंगी येते आणि ते आनंदाने भोगून संपवता येते. तसेच मोक्षपदही मिळवता येते. यात शंकेचे प्रयोजन नाही, किंतुला स्थान नाही, अस्तित्वही नाही. सद्गुरू श्री गजानन महाराजांच्या तत्वाचा अंगीकार करून त्यांची कृपा झाल्यास या गोष्टी साध्य करणे कठीण काम ठरणार नाही. पुढचा लेख आहे संतांची या ठाई नाही जातीभेद. पृष्ठ क्रमांक 440. संतांची ठाई जातीभेद असत नाही हे आपल्याला संत परंपरेने कृती आणि उक्तीतून पटवून दिले आहे. तसेच आपल्याला खरा मानवधर्म जोपासायला सांगितला आहे. परंतु अजूनही आपल्या मानसिकतेतून जात काही केलं जात नाही. संत श्री गजानन महाराजांनी आपल्या कृतीतून लोकांना ह्या सर्व गोष्टी पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण तेथे बैसल्या विणे का मन चाले झपाटाने, म्हणून कौतुक समर्थाने केले कसे ते परियसा. एका रेतीच्या गाडीवरी समर्थांची बसली स्वारी, तो गाडीवान झाला दुरी महार होता म्हणून. तई महाराज बदले त्यास कारेखाली उतरलास, आम्हा परमहंसाचं विठाळाची बाधा नसे. आपण संत महात्म्यांच्या शिकवणुकीपासून दूर जात आहोत काय? आपण नुसती पारायण संस्कृती रुजवत आहोत काय? हे आजचे खरे प्रश्न आहेत. असे जर काही घडत असेल तर भागवत धर्म आपण प्रदर्शनातून वाढवतो आहे. महाराजांनी भक्तांच्या मनात रुजवून ठेवलेल्या पंढरपूर वारीचा उद्देश तरी काय होता? निरनिराळे धर्म, जातीजातीतील लोक एकत्र येण्यासाठी, एकमेकांना कडकडून भेटण्यासाठी, सगळी अहंता विठ्ठलाच्या पायापाशी ठेवून देण्यासाठी आणि पुन्हा गदगदून आपल्या कर्मभूमीमध्ये परतण्यासाठी. वारी म्हणजे अभ्यास, रोजच्या जगण्यातील विषयांचा पुन्हा पुन्हा होणारा अभ्यास. संस्कृतीला त्यांच्या आशयाची मोठी देणगी परंपरा लाभली आहे. भागवत धर्माची पताका उंचवण्याविषयीची महाराजांची शिकवण किती महान होती हे दिसून येते. ब्रह्मगिरी गोसाव्याच्या प्रसंगातून महाराजांनी कृतीविना पांडित्याची अवहेलना केली आहे. ज्यांनी राख लावावी त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवावीण न सांगावी गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य माजले जगी अथोनात, तेणेच आहे झाला घात आपुल्या त्या संस्कृतीचा. धर्मरक्षण म्हणजे केवळ पांडित्य नाही, त्याला कृतीची जोड हवी आहे. त्यामध्ये संस्कृतीचे ताजेपण असावे. अनेक विचारकृतींनी विस्तारित जाणारी संस्कृती आपणास हवी आहे. संस्कृती म्हणजे प्रत्यक्ष आचरणात आणून जगण्याची बाब होय. संस्कृती ही काही एक वस्तू नाही, ती एक अदृश्य संकल्पना आहे. मानवी घडणीतून तिचे स्वरूप आविष्कृत होत असते. संस्कृती म्हणजे पुढच्या पिढीसाठी वाहणारा एक निर्मळ प्रवाह आहे. परंतु सध्या हे चित्र उलट झाले आहे. व्यवहारात धर्माचे अधिष्ठान असावयास पाहिजे, परंतु सांप्रतकाली धर्मात व्यवहार धुडगूस घालत आहे. त्यामुळे धर्माचे स्वरूप विकृप होत आहे. ब्रह्मगिरीच्या प्रसंगातूनही महाराजांनी डोंगीपणाचे पितळ उघडे केले आहे. कपाळी चंदन बुक्का लावून आणि गळ्यात तुळशींच्या माळा घालून सर्व काही प्राप्त होत नाही. त्यासाठी कृती करावी लागते. संत श्री गजानन महाराजांनी आपल्या जगण्या वागण्यात आढळणाऱ्या कोणत्याही दिखाऊपणाची किंमत केली नाही. त्यांनी त्यावर कोरडेच ओढले आहेत, मग तो ब्राह्मण असो की कोणीही. तरी स्वामी म्हणाले भास्करासी, पहा जगाची रीत कैसी, गाठ मारून धोत्रासी विसरती जिन्नस आणाव्या. जातीने आहेत ब्राह्मण, तेच आपुले भाषण करती आपण होऊन खोटे पहा सर्वांची. ब्राह्मणाचे भाषण कदा नसावे अप्रमाण, ह्या तत्वा लागून न जाणती चांडाळते. द्विजे निजधर्म सोडिला, आचार विचार सांडिला, त्यामुळे श्रेष्ठत्वाला हे मुकले सांप्रत.
महाराजांनी मानवी मनाच्या तळाशी जाऊन त्याच्या मानसिक उलाढालीची सूक्ष्मपणे हजेरी घेतलेली आहे. त्यांचे वाभाडे काढलेले आहेत. जगण्यातील आणि कृतीतील मनाचा मेळ किती विषम आहे. माणूस मनातून कसा वागतो आणि समाजात कसा वावरतो यांचा काहीच मेळ लागत नाही. बोलण्यात पाहिजे मेळ चित्त सावे निर्मळ, तरीच तो घननीळ कृपा करी भास्करा. महाराजांना दांभिकपणा ढोंग नको आहे. त्यांनी दांभिकांना दंड दिलेला आहे. त्यांना जात पात मान्य नाही, भेदभाव मान्य नाही. त्यांनी सांगितलेली जात म्हणजे ब्रह्म, केवळ शुद्ध ब्रह्म, आणि शुद्ध ब्रह्माठाई भेद नाही. ज्या अर्थी प्रत्येक जीव हा ब्रह्म आहे, तर मग तिथे जाती आणि भेद येतोच कुठे. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. सद्गुरु श्री गजानन महाराज की जय. जय गजानन. सर्व श्रोत्यांना नमस्कार. आपण श्री दासभार्गव लिखित श्री गजानन महाराज चरित्रकोश ह्याचे वाचन करीत आहोत. त्याचा भाग 100वा आज वाचणार आहोत. पृष्ठ क्रमांक आहे 441. त्याच्यामध्ये 2 लेख आपण बघणार आहोत. श्री गजाननोपनिषद आणि दुसरा लेख आहे ज्याचं काम त्यानं करावं. ओम गणगणाः गणेय तत् अभेद्यस्य एकम ब्रह्मैव विभुम जगत व्याप्नोति. ब्रह्म भेदरहित असल्याने जीव आणि जगत यांची गणना सच्चिदानंद ब्रह्मात करा, कारण संपूर्ण विश्व केवळ एकाच सर्वव्यापी ब्रह्माने व्यापलेले आहे. सद्गुरू श्री गजानन महाराज नेहमी गणी गण गणात बोते असे गुणगुणत असत, भजन करीत असत. ह्या भजनाचा अर्थ असा की गण म्हणजे जगत, सृष्टी किंवा आपण शक्तिरूपात पूजतो अशी जगदंबा. गण म्हणजे ब्रह्म, ईश्वर, आणि गणात म्हणजे आत्म्यात. आणि बोते हा शब्द संबोधनात्मक असून तो मनासाठी वापरलेला आहे. बा मना, तू मनन कर आणि जाणून घे की जड आणि चेतन असे हे जगत आणि ब्रह्म हे आत्म्यापेक्षा भिन्न नाहीत, ते एकच आहेत. ह्या सगळ्या विवेचन मंत्रातून महाराजांनी सांगितलेले एकच एक अद्वैत तत्व जीव आणि सृष्टीतून कसे पटवून दिले जाते हे त्यांनी गुणगुणलेल्या मंत्रातून स्पष्ट होईल. गीत्तय पुस्तम बोबैधुरामा चित्तय पुस्तम बोबैधुरामा रामय गणात गिणबोते सित्तय गणात गिणबोते जत्तय गणात गिणबोते. या भजनाची संहिता शुद्ध स्वरूपात असेलच असं नाही, कारण महाराजांचे शिष्य पितांबर महाराज यांच्या नातवाकडून ती मौखिक परंपरेने मिळालेली आहे. माझ्या अल्पमतीप्रमाणे ह्याचा अर्थ असा असावा की शास्त्राचा अभ्यास केला असता त्यात रामाचा बोध झाला, चित्ताचा अभ्यास केला तेव्हा त्यातही रामाचाच बोध झाला. राम म्हणजे परमात्मा आणि आत्मा ह्यांची एकांत गणना करा. मनन करून तो जाणून घ्या. सीता आणि आत्मा भिन्न नाहीत, हे एकच आहेत, हे मनन करून जाणून घ्या. त्याचप्रमाणे जे काही दिसते ते जड व चेतन जगत आत्म्यापेक्षा भिन्न नाहीत, हे मनन करून जाणून घ्या. म्हणजे जीव जगत ईश्वर हे एकाच अभेद्य तत्वाने म्हणजेच आत्मतत्वाने आच्छादिलेले आहेत. सगळं अस्तित्वच अद्वैत आहे. त्यामध्ये द्वैत आणि त्रैतवाद हा भेदच नाही. सहा एकरूपम बहुधा चराचरस्य बुधाविहि तस्मात् अद्वैत विश्वरूपः चतुरेण विद्धी. हे भेदरहित ब्रह्म एकाच वेळी जड आणि चेतन अशा अनेक रूपांनी प्रकट झाले आहे. म्हणून अद्वैत अशा विश्वरूप परमेश्वरास विवेकवान पुरुषांनी जाणावं. महाराज अद्वैतवादी होते, कारण जीव जगत आणि ब्रह्म यांच्या अभेदाची स्पष्ट कल्पना त्यांच्या चरित्रामधून येते. मात्र त्यामध्ये आपल्याला भिन्नत्व का भासते? माया भिद्यते दैतन्य न्यथाजं कथंचन. मायेमुळे म्हणजेच अज्ञानामुळे आपल्याला तेथे केवळ भिन्नत्व भासते, दुसऱ्या कशानेही नाही. अद्वैत हे चिरंतन आहे. त्याच्यामध्ये अनुभवाला येणारा भेद केवळ मायेमुळेच होतो, आणि हा भेद सर्वथा असत्य आहे. ज्ञाते द्वैतन्न विद्यते, अर्थात वस्तुरूपाचे ज्ञान झाल्यावर द्वैत राहतच नाही. द्वैतच सर्व अनर्थांचे मूळ आहे.
द्वैत नाहीसे झाले की ईश्वराचे खरे स्वरूप हळूहळू स्पष्ट दिसायला लागते, समजायला लागते. सद्गुरू श्री गजानन महाराज हे प्रत्यक्ष वेदांत होते, कारण त्यांनी प्रसंगानुरूप वाणी आणि आचरणातून एक उपनिषदात्मक अशी दृष्टी दिली, नवीन दृष्टी दिली. उपनिषदी विद्वान पंडितांचे विद्वान ही संहिता नसून अनुभव ही आचरणातून प्रत्यक्षानुभूतीतून जीवनात उतरविण्याची संहिता आहे. वेदांत हा चर्चेचा किंवा प्रवचनाचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. हे महाराजांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखविले आहे. त्यांनी हे ज्ञान सर्वसामान्य जनतेपर्यंत पोचवण्याचे काम केले. आपल्या वाणी आणि आचरणातून त्यांनी जनसागरापर्यंत वेदांत पोचविला. वेद हे बंदिस्त डबके न राहता त्याला निर्झराप्रमाणे मोकळी वाट करून दिली. ती त्यांनी प्रतीक आणि प्रतिमांच्या आधारे लोकांसमोर ठेवली. तुम्ही आम्ही भेद येथ नाही उरला यत्किंचित, हे अवघे चराचर ब्रह्मे व्याप्त साचार. तेथे गढूळ निर्मळ वासित निर हे न भेद राहिले. पाणी तरी तोच आहे, निर्मळ गढूळ तोच पाहे. सुवास कुवास दोन्ही हे रूप त्याचे निसंशय. पिणाराही वेगळा त्यापासून ना निराळा. महाराज म्हणतात, संपूर्ण जग एकाच ब्रह्माने व्यापलेले आहे, म्हणूनच ब्रह्मच अनेक रूपांनी नटलेले आहे असे समजावे. मात्र हे जर सत्य आहे तर मग तुम्ही आम्ही हा भेद कशाला? तसेच पाणीही तेच आहे, त्याचे निर्मळत्व गढूळत्व तेच आहे. पिणाराही तोच आहे आणि पिणारा तोच आहे. मग द्वैत कल्पनेचा प्रश्नच उद्भवत नाही. हे अबाधित सत्य विवेकवान पुरुषांनी जाणलं पाहिजे. सृष्टीच्या पूर्वी केवळ ब्रह्मच होते. त्याने संकल्प केला म्हणजे त्याला नाम आणि रूप आणि आकार प्राप्त झाले. अर्थात ब्रह्म विकारी झाले तरी त्यात ब्रह्म होतेच. माती ही मूळद्रव्य आहे. मातीचा विकार आपण घट, खेळणी, मूर्ती वगैरे रूपात पाहतो. त्यांना आकार, रूप आणि नाम देखील आहे, परंतु सर्वांमध्ये माती ही अविभाज्य घटक आहे. त्याचप्रमाणे ब्रह्माच्या कृतीतून विश्व आकारास आले आहे, तरीही त्यात ब्रह्म ओतप्रत भरलेले आहे. म्हणजेच घटाचे आदिकारण जसे माती, तसेच विश्वाचे आदिकारण ब्रह्म होय. दुसरे उदाहरण असे देता येईल. एक मनुष्य आहे, त्याच्याकडे सोन्यातून घडवलेली एक गणपतीची आणि एक उंदराची मूर्ती आहे. जर तो सोनाराकडे त्या मूर्ती विकावयास गेला तर सोनार त्याचे मूल्यमापन रूप आणि आकारावरून करणार नाही, तर त्यांच्यातील सोन्याचा अंश बघूनच करेल. सुवर्णाचे आकार वेगवेगळे जरी असले तरी त्यातील सोनं मात्र एकच. तसेच हे जग वेगवेगळ्या नामरूपात जरी दिसत असले तरी त्यातील मूळ कारण एकच आहे. म्हणून महाराज म्हणतात, याचेच करा सदा मनन, कशापासून जग झाले. केवळ ब्रह्म हेच विश्वाचे आदिकारण आहे हे चतुरांनी जाणावे, असे ते लोकांना आवर्जून सांगतात. सत्यस्वरूप ब्रह्माचे संपूर्ण कार्य हे सत्यस्वरूपच असते. हे अद्वैत ज्ञान म्हणजे खरे ज्ञान होय. अद्वैत ज्ञान गाठीशी बांधून जी भक्ती केली जाते ती शुद्ध भक्ती होय. या जीव, जगत आणि ब्रह्म यांच्या अद्वैत ज्ञानानेच मोक्ष प्राप्त होतो. म्हणून मिथ्या भ्रम सोडून हे ब्रह्मच विविध रूपांनी, वस्तुरूपांनी साकारलेले आहे असा भाव अंतःकरणात रुजवला पाहिजे. नुसता भाव रुजवून चालणार नाही, तर तो भाव आचरणाद्वारे आपल्या जीवनात क्षणोक्षणी पावलोपावली उतरलाही पाहिजे. म्हणजे आयुष्याचे सार्थक होण्यास उशीर लागणार नाही आणि ते ईश्वरी तत्व प्रकट झाल्याशिवाय राहणारही नाही. पुढचा लेख ज्याचं काम त्यानं करावं. पृष्ठ क्रमांक 442. श्री गजानन महाराजांच्या प्रत्येक कृतीतून, प्रत्येक शब्दातून जगातील अंतिम सत्य प्रकाशित होते. वरवर पाहता हे लक्षात येणार नाही, पण सूक्ष्म बुद्धीने विचार करता हे लक्षात येते. पण या शब्दावर म्हणा किंवा कोणाच्याही शब्दावर म्हणा, प्रथम विश्वास पाहिजे, तरच त्यातील तथ्य शोधण्याचा प्रयत्न घडू शकतो. श्रद्धा किंवा विश्वासच जर नसेल तर प्रत्यक्ष स्वर्गीचा देवही आपल्यासमोर आला तरीही सर्व व्यर्थ होईल. श्रद्धा मापनुते सर्वम. श्रद्धेने सर्व काही प्राप्त होऊ शकते. प्रत्येक शोध, मग तो कोणत्याही क्षेत्रातील असो, तो श्रद्धा, विश्वास, एकाग्रता, जिज्ञासा हे गुण अंगीकारल्या माणसांनीच लावलेला आहे. आपण शोध जरी लावू शकत नसलो तरी त्यातून बोध मात्र घेऊ शकतो. बोध घेण्यास आपणास कोणीही अपात्र ठरू शकत नाही. शोधापेक्षा बोध महत्त्वाचा आहे. बोध हा पाया आहे. श्री गजानन महाराज जास्तीत जास्त काळात मौनातच असत आणि आपल्याच तन्वीत म्हणजे ब्रह्मानंदात लीन असत.
त्यांचे शब्द ज्या व्यक्तीसाठी असत त्याला त्याचा अर्थबोधही होत असे. मात्र शब्दांचा कीस पाडणाऱ्यास हे कळणे किंवा खरा अर्थबोध होणे अशक्यच. तसे पाहता शब्दांचा खरा अर्थ किंवा आशय हृदयास कळतो. श्री गजानन महाराजांनी संजीवन समाधी घेण्यापूर्वी म्हणजे इसवी सन 1908 ते 10 हा काळ, ह्या 2 वर्षांच्या कालावधीमध्ये घडलेली महाराजांची आणखी एक बोधपूर्ण लीला. एक दिवस भक्तगण महाराजांना पालखीत बसवून गावातच कोण्या कामानिमित्त नेणार होते. भक्तांच्या विनंतीवरून महाराज पालखीत बसले. महाराजांची पालखी सेवक भक्तांनी उचलून खांद्यावर घेण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना ते जमलं नाही. महाराज पालखीत बसून हा सगळा प्रकार बघत होते आणि 2 वेळेला म्हणाले, ज्याचं काम त्यानं करावं, ज्याचं काम त्यानं करावं. तेव्हा पाटील मंडळींच्या लक्षात आलं की पालखी उचलण्याचं काम तर भोई लोकांचं आहे. त्यांनी लगेचच दिवाणजीला भोईपुऱ्यात पाठवून भोई बोलावले. 2 भोईंनी येऊन पालखी अलगद उचलली. हे एक आश्चर्यच झाले. 4 माणसांना न उचलली जाणारी पालखी 2 भोई लोकांनी उचलली. त्यांच्या आधी पालखी उचलणारे लोकही अगदी दणकट आणि ताकदवान होते. पण महाराजांच्या पालखीचे वजन असे काही त्यांनी केले की पालखी जागेवरूनही हालेना. महाराजांनी समाधी घेतल्यानंतर संस्थानने ढकलता येणारी पालखी तयार केली तरी देखील वरील परंपरा किंवा नियमांचे आजही येथे पालन होत आहे. महाराजांनी या प्रसंगातून मानवाला फार मोठी आणि महत्त्वाची शिकवण दिली आहे. त्यावर विचार करूया. ते म्हणतात, ज्याचं काम त्यानं करावं. नियतं कुरु कर्मत्वं कर्म ज्यायोह कर्मणः शरीर यात्रापिचने न प्रसिद्धेद कर्मणः. भगवद्गीतेतील 3ऱ्या अध्यायातील 8वा श्लोक. तुझे नियत कर्म तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्यावाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. तस्माद सक्त सततं कार्यं कर्म समाचर असक्तो ह्याचरन् कर्म परमाप्नोती पुरुषः. अध्याय 3 मधला 19वा श्लोक. कर्मफलाची आसक्ती न ठेवता माणसाने कर्तव्य म्हणून कर्म केले पाहिजे. अनासक्त होऊन कर्म केल्याने त्याला भगवंताची प्राप्ती होते. गीतेमधील हे 2 श्लोक जर विचारपूर्वक वाचले तर नियत कर्म केल्याशिवाय गत्यंतर नाही हे जाणवते. कारण त्यावर शरीराचाही निर्वाह अवलंबून आहे. आणि पुढचा श्लोक बघितला तर हे कर्म अनासक्त कर्तव्य म्हणून कर्म केल्यास भगवंताची प्राप्ती होऊ शकते हे समजते. कारण कर्म हे उदरनिर्वाह ते मोक्ष असे महत्त्वपूर्ण साधन आहे किंवा साधना आहे. कर्माने मोक्ष पावलेले भाग्यवान आत्मे फार विरळाच. मग असे का? तर आपले कर्म करण्यामागचे वर्म कुठेतरी चुकलेले असते किंवा हा तर आपला स्वभाव होय. आज कर्मयोगावर व्याख्याने करणाऱ्या वक्त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य कर्मयोगावर बोलण्यात खर्ची घातले. त्यांनी काडी इतकेही कर्म इथे केले नाही. त्याउलट ज्यांनी कर्माने मोक्ष साधला ते एक अक्षरही बोलायला उत्सुक नाहीत किंवा बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत असे चित्र डोळ्यासमोर दिसते. मोक्ष मिळण्यासाठी जे साधन भगवंताने आपल्याला उपलब्ध करून दिले आहे त्यानेच आपण बांधले जातो. ह्याला कर्म दोषी नसून त्याचा कर्ता दोषी आहे. आपल्याला कर्मबंधनात अडकणे आवडते. आपल्याला कोणतीही निरपेक्ष गोष्ट करता येणे जमतच नाही. आपल्या नियमात देणे हा शब्दही नसतोच. आपण आयुष्यभर घेतच असतो, मागित असतो. आपल्याला देण्याचे सतत वावडे असते. आपल्या जीवनात देणे औषधालाही सापडत नाही. हे काय जीवन होय? माणूस जोपर्यंत देणे शिकत नाही तोपर्यंत निरपेक्षतेकडे तो जाऊ शकत नाही. प्रथम देणे जीवावर येईल, पण नंतर एक वेळा अशी सवय झाली की काही अवघड वाटणार नाही, अडखळल्यासारखं होणार नाही, विनाकारण दिल्याचे वाईट वाटणार नाही. ही झाली देण्या घेण्याची बाब. पण देणे हा मुळात अंतःकरणाचा, मनाचा, बुद्धीचा, चित्ताचा भाव बदलवण्याचा अभ्यास आहे. आपण जे काही दान करतो त्या देण्याने आपल्याला काय कंपने उठतील तेच फार महत्त्वाचे आहे. देण्याघेण्याने आपल्यात काय फरक पडतो हे अतिशय महत्त्वाचं आहे. कर्म करताना आपण स्वतःशी किती प्रामाणिक आहोत हे फार महत्त्वाचं आहे. मनुष्य जर स्वतःशी प्रामाणिक असला तर त्याला इतरांचे देणे घेणे भेणे नसते. न गच्छती विनापारम व्याधिरौषध
शब्दनः विना परोक्षानुभवन ब्रह्मशब्दैर्न मुच्यते. विवेकचूडामणीमधील हा श्लोक आहे. जसे औषध ह्या शब्दाच्या उच्चाराने व्याधी दूर होऊ शकत नाही, तसेच अपरोक्षानुभूतीशिवाय ब्रह्म ब्रह्म म्हणण्याने मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. आपण आपल्या आजूबाजूने गोविंद गोपाळा करणारी माणसं सदानकदा बघतो, पण त्यांचे कर्म पाहिले तर त्यांच्याबद्दल घृणा निर्माण होते. नुसत्या बडबडण्याने कधीही काहीही साधत नाही. त्याचप्रमाणे आचरण घडणे हे महत्त्वाचे असते. गीतेच्या बहुत करुणिया कथा परी गेली नाही व्यथा अंतरीची. केले भागवत कथन श्रवण चित्त हरीचे स्मरण विसरले. केले रामायण पाठ पारायण बिघडले स्वजीवन संसारात. केली स्नानसंध्या गायत्री त्रिकाल पत्नीस रे हलाहल वर्तणूक. भार्गव म्हणे सोड मानवा सोंग तू आहे तैसा वाग हाच धर्म. आपले बोलणे कोणीकडे आणि चालणे कोणीकडे असते. आपण बोलतो वेगळे आणि करतो वेगळे. त्या कारणाने आपण आपल्या मुक्कामाला पोचत नाही. महाराजांच्या शब्दांना उकळण्याचा, अधिक बोलके करण्याचा प्रयत्न केल्यास त्यातील सूक्ष्म आणि अंतिम सत्य हाती लागते. खरा अर्थ हाती लागतो. त्यांचे शब्द महामौनातले आहेत. ते जड बुद्धीला आणि सामान्य बुद्धीला त्यांच्या पात्रतेप्रमाणे कळतीलच, ह्यात शंका नाही. मात्र त्यांच्या शब्दातील मर्म जाणायचे झाल्यास चिंतन जरुरीचे आहे. महाराजांचे शब्द सर्वसमावेशक, सर्वांसाठी कल्याणाचा मार्ग मोकळा करून देतात. इथे श्रेणीचा, क्षेत्राचा, स्थळाचा विषय गौण असून कर्म आणि भाव हे प्रधान मानले गेले पाहिजेत. हे शब्द कर्तव्यनिष्ठा व कर्तव्यपूर्तता करण्यास सुचवतात. कर्तव्य प्रेमाला महत्त्व प्रदान करतात. शास्त्राने कर्म हे जर मोक्षाचे साधन आहे असे वारंवार सांगितले, तर मग आपल्याला आपल्या कर्माचे वावडे का वाटावे? या सर्व प्रश्नांचा विचार करावा. आपण जर केवळ पगाराच्या दिवसावर, पगाराच्या आकड्यावर डोळा ठेवून कार्य करत असू तर आपल्याला मोक्ष कसा मिळेल हे ज्याचे त्यानेच ठरवलेले बरे. महाराज म्हणतात, ज्याचं काम त्यानं करावं. संस्थेने जे काम ठरवून दिले असेल ते त्या त्या व्यक्तीने अगदी प्रामाणिकपणे व उत्साहाने, आनंदाने केलं पाहिजे. या उलट निम्न श्रेणीचा किंवा हाताखालचा एखादा कर्मचारी हुशार असेल, गरीब असेल तर त्याच्या चांगुलपणाचा निव्वळ फायदा घेणं बरं नाही. मोठा अधिकारी या हाताखालच्या गरीब जीवांवर उदार राहून आपले महात्म्य वाढवायचे, प्रस्थापित करायचे काम करीत असेल तर तो त्याचा चुकीचा प्रयत्न आहे. कर्म हा फार नाजूक विषय आहे. कर्म जेवढे चांगले तेवढे जीवन चांगले. फक्त आपले कर्म स्वतःशी प्रामाणिक असणे फार महत्त्वाचे आहे. पूजा करण्यात जसं पावित्र्य असतं तसंच कर्म करतानाही मनाचं पावित्र्य, शुद्ध भाव, कोणतीही अपेक्षा न ठेवता ते करणं हेच अगत्याचं असतं. ईश्वराची पूजा मंदिरात, तीर्थक्षेत्री न जाता ही होऊ शकते. फक्त आपल्या अंतःकरणाचा तसा भाव व्हायला पाहिजे. आपण आपले कर्म प्रापंचिक स्वरूपाचे असो, किती जीव ओतून करतो, किती एकाग्रतेने करतो, इमानदारीने करतो, तसेच आपण जिथे नोकरी करतो त्या ऑफिसचेही काम तसेच केलं गेलं तर त्यामुळेही आपला फायदाच होईल असा आमचा विश्वास आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचं काम त्यानं करावं हा सिद्धांत बाहेरील जगात म्हणजे व्यवहारात जसा उपयुक्त आहे तसाच आपल्या घरातही फार महत्त्वपूर्ण आहे. कित्येक घरात बायकोने केले नवऱ्यासी बैल किंवा नवऱ्यानं अर्धांगिनीचं मोलकरीणं केल्याचे म्हणजे दासी केल्याचे चित्र दिसते. पतीने पत्नीला व पत्नीने पतीला आपल्या संस्कृती आणि धर्मशास्त्राप्रमाणे कामे करू दिली पाहिजेत व ती लादली जाऊ नयेत, तर ती परस्परांनी स्वखुशीने आनंदाने स्वीकारली पाहिजेत. काही घरात नवऱ्याचा बैल झालेला दिसतो. घरातील भांडी कोंडी, झाडपूस, स्वयंपाक ही कामे त्याला करावी लागतात. त्याचे हे काम करण्यात दोन्ही गोष्टींची शक्यता असू शकते. एकतर तो त्याच योग्यतेचा असेल, घर कोंबडा असेल, किंवा पत्नीच्या दबावाने तो सर्व करीत असेल, किंवा त्याला पत्नीचे दासत्व करण्याची गोडी असेल. ह्या सर्व शक्यता नाकारता येत नाहीत. या उलट काही घरात पत्नीला छळ, गुलामगिरी, अन्याय सहन करावे लागतात. तिला कसलेच स्वातंत्र्य दिले जात नाही. ती नुसती भोगवस्तू किंवा मोलकरीण, दासी समजली जाते. किंवा जी पतिव्रता, सुसंस्कारित पत्नी, तिनेच हे सर्व पतीची सेवा म्हणून स्वीकारलेले असते.
या सर्व बाबींचा विचार होणे आवश्यक आहे. एकतर्फी विचार करून त्याचा उलगडा होऊ शकत नाही. पण महाराज म्हणतात, ज्याचं काम त्यानं करावं. या ब्रह्मवाक्यात फार मोठा संदेश आहे. आता बघा, जो पती भांडीकुंडी धुत असेल, स्वयंपाक करीत असेल किंवा झाडपूस करीत असेल, त्या पत्नीचा आणि पतीचा समाजात काय मान राहिला? पत्नी त्याच्यावर दबाव टाकून ही कामे करून घेत असेल व तो नाईलाजाने दारं खिडक्या बंद करून निमूटपणे करीतही असेल. पण हा त्याचाच अपमान नाही तर पत्नीचाही अपमान आहे. ती अहंकारापोटी जरी ते स्वीकारत नसेल तरी हे कृत्य बरे नाही असे संत आणि शास्त्र पण सांगतं. फक्त आजार, ऋतुकाळ किंवा वेळ प्रसंगानुरूपच ही कामे एकमेकांची आनंदाने स्वखुशीने करावीत. मग तिथे हा विचार गौण आहे. निसर्गाने ह्या कर्मानुरूप शरीररचना केलेली आहे. हे आता सर्व मान्य झालेले आहे. निसर्गानेच ही संरचना केली आहे. पतीनेही स्त्रीचा दर्जा तिला दिलाच पाहिजे. तिचे स्वातंत्र्य जेथे आहे तेथे तिला दिलेच पाहिजे. तेथे स्वतःचा पोकळ पुरुषी अहंकार गाजवू नये. पती आणि पत्नी ही एकाच रथाची दोन चाकं आहेत. ज्या घरात पत्नी कमावती आहे तिला ऑफिसमध्ये जावे लागते व पती कमावता नाही असे जर असेल तर त्याने ही कामे स्वीकारलीच असे म्हणण्यास हरकत नाही. पती आणि पत्नीने सामंजस्याने हे सर्व ठरवलं पाहिजे. संसार हा देवादिकांनी निर्माण केला. कोणी देव ब्रह्मचारी नाही, ऋषी ब्रह्मचारी नाही. सर्वांनी संसार केला कारण संसार हे परमेश्वरी ईश्वरी कार्य आहे. फक्त त्यांनी तो जसा केला तसा आपणही केला तर आपणही देवातच गणले जाऊ शकतो. हे म्हणणे काही अतिशयोक्तीचे होणार नाही. दोघांनीही संस्कृती आणि धर्मशास्त्राप्रमाणे वेळप्रसंगानुरूप आपापली कामं आनंदाने स्वीकारावीत व मन लावून करावीत. घरातच आपण जर उपराटी परंपरा जोपासली तर आपल्या मुलांवरही असेच संस्कार घडतील. हे देखील असंच करतील. परस्परांना समजून घ्यावे आणि सामंजस्याने वागून त्याचा मान त्याला देऊन दोघांनीही उत्तम पतीपत्नी बनण्याचा आपला अधिकार गमावून बसू नये. संसार हा परमेश्वर प्राप्तीचा मार्ग आहे, सुखसुविधांचा साधनांचा मार्ग आहे. तेव्हा सर्वांनी यावर विचार करणे जरुरीचे आहे. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याचं काम त्यानं करावं या सूत्राचा विचार करून ते सूत्र जीवनात जोपासावे. मग उच्च अधिकारी असो वा कनिष्ठ श्रेणीचा कर्मचारी असो वा कोणी गृहस्थ असो, कोणतेही क्षेत्र असो, घर वा कार्यालय असो, प्रत्येक ठिकाणी या महासूत्राचा उपयोग कसा करता येईल, त्याची अंमलबजावणी कशी करता येईल ह्याचा विचार करावा. ह्या महाराजांच्या महासूत्रावर आपले अल्पविचार मांडताना कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर उदार होऊन माफ करावे ही विनंती. आपण आत्तापर्यंत श्री गजानन महाराजांचे रसाळ चरित्र बघितले. त्यांचे अप्रकाशित असे चरित्रातील काही प्रसंग पाहिले. त्यांच्या सान्निध्यातील संत मंडळींची माहिती करून घेतली. त्याचप्रमाणे भक्त मंडळींचीही माहिती सविस्तर वाचली. त्यानंतर आपण 8 वैचारिक लेख बघितले आणि आता आपण उद्यापासून श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची माहिती बघणार आहोत. सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. जय गजानन.